107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. मित्रहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत साप्ताहिक मालिका नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रांमध्ये ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे अशा मान्यवर व्यक्तींना भेटत असतो आणि त्यांच्या कार्यक्षेत्राविषयी जाणून घेत असतो. आज या कार्यक्रमात आपण जलव्यवस्थापन, वॉटर मॅनेजमेंट याविषयी जाणून घेणार आहोत. याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत युनिटी आयई वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक महेश पाठक आणि डॉक्टर अनघा पाठक, आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे श्री दत्तने. आज या मुलाखतीचा भाग पहिला आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी आमच्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करतो या कार्यक्रम मालिकेमध्ये, जिचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. मित्रमैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्याने ऐकतो आहोत. आज आपण एका विशेष विषयाला सुरुवात करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाणी म्हणजे जीवन आहे, मात्र त्याची जाणीव गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला जास्त व्हायला सुरुवात झाली आहे. उन्हाळा सुरू झालाय, ऊन जसजसं तापतंय तसतसं पाण्याची प्रत्येक व्यक्तीची गरज वाढताना दिसते. आणि म्हणूनच मित्रांनो, या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीचा 70% जास्त भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मात्र पिण्याचं पाणी आणि वापराचं पाणी जे आहे आपलं, ते तसं पाहायला गेलं तर कमी आहे. जलव्यवस्थापन हा शब्द आपण अलीकडच्या काळात अनेक वेळेला ऐकलेला असेल. शहरांमध्ये आपण पाहतो की दरवर्षी पाणी आपल्याला कमी पडायला लागलेलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण असं पाहिलं असेल की मुंबई शहरासाठी आणि नवी मुंबईसाठी म्हणून 3 लाख क्युसेक्सपेक्षा अधिक पाण्याची गरज त्यांनी नोंदवलेली आहे. ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला अधिकचं काम करण्याची गरज आहे. पाणी आपल्याकडं अलीकडं आपण असं पाहतो की कमी कमी पडत चाललंय. कधी शेतीसाठी कमी पडतंय, कधी शहरांसाठी कमी पडतंय. पाण्याचा वापर आपण ज्या पद्धतीनं करतोय त्याच्यात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब आपण करायला लागलेलो आहोत. आणि म्हणूनच या जलव्यवस्थापनाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण विशेष तज्ज्ञांना विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. ही जोडी आहे आणि त्यांची नावं आहेत महेश पाठक आणि अनघा पाठक. सर आणि मॅडम, तुमचं विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. 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 महेश पाठक आणि अनघा पाठक हे युनिटी आयई वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे संस्थापक आहेत. महेश पाठक मूळचे सिव्हिल इंजिनियर आहेत. त्यांनी त्यामध्ये मास्टर्स केलेलं आहे. 10-15 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये प्रोफेसर म्हणून काम केल्यानंतर त्यांनी या संस्थेमध्ये पाणी या विषयामध्ये काम करायला सुरुवात केलं. खरं तर शहरी जलव्यवस्थापन, पाणीपुरवठा, पाण्याचं समतोल वितरण अशा विषयांमध्ये त्यांचं प्रावीण्य आहे. 1999 साली जेव्हा ही संस्था सुरू झाली युनिटी आयई, तेव्हापासून खाजगी क्षेत्रामध्ये तसंच भारत सरकारच्या काही विभागांसोबत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महानगरपालिका, नगरपालिका अशा सरकारी क्षेत्रासोबत आणि वर्ल्ड बँक, एक्झिम बँक यांच्यासोबत त्यांचं काम सुरू आहे. खरं तर युनिटी ही संस्था संपूर्ण भारतभर उत्कृष्ट तांत्रिक सेवा देते. त्याचबरोबर एशिया पॅसिफिक आणि आफ्रिकन प्रदेशांमध्ये देखील विविध प्रकल्पांवरती काम सुरू आहे. प्रकल्पांवरती काम सुरू आहे म्हणजे काय सुरू आहे याविषयी आपल्या चर्चेमधून थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहेच. डॉक्टर अनघा पाठक या देखील 15 वर्ष सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये आपण मॅडम काम केलं आणि त्यानंतर तुम्ही रोल ऑफ सेल्फ अवेअरनेस इन लीडरशिप अँड टीमवर्क या विषयामध्ये PhD केलेली आहे. इमोशनल इंटेलिजन्स याच्याशी संबंधित हा विषय आहे. तुमचं देखील कार्य अलीकडच्या काळात युनिटी आयईच्या माध्यमातून जे सुरू आहे ते पाण्याशी संबंधात आहे. आपला आजचा जो विषय आहे तोच मुळात जलव्यवस्थापन आणि त्याचं महत्त्व असं आहे. आधी आपण आपल्या श्रोत्यांना सांगूयात की मुळात जलव्यवस्थापन म्हणजे काय आणि अलीकडच्या काळात शहरांना जी वाढती गरज आहे, वाढती तहान आहे असं म्हणूयात, त्याच्याकडे आपण कसे पाहतो. आपण असं पाहतो की पाणी हे निसर्गामधून आपल्याला मिळतं आणि त्याचा प्रवास कसा होतो हे सुरुवातीला आपण श्रोत्यांना सांगूयात आणि मग जलव्यवस्थापनाविषयी आपल्या श्रोत्यांना नेमक्या व्याख्यानं सांगूयात. सर, तुम्ही काय सांगाल, पाणी येतं कसं आणि त्याचं व्यवस्थापन करण्याची गरजच आपल्याला का भासते? सर्वप्रथम विद्यावाणी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि गर्जे मराठी ह्या सगळ्या टीमचं आणि त्यांच्या व्यवस्थापनाचं मनपूर्वक धन्यवाद. आपण ही एक संधी दिली आम्हाला आमचे विचार मांडण्यासाठी आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी. या खूप सुंदर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार.
आपला जो पहिला प्रश्न आहे ह्या केसमध्ये पाण्याची उपलब्धता आणि जलव्यवस्थापन. भारतीय पूर्ण एरियाच्या दृष्टीने जर विचारात घेतलं आपण सगळ्या ॲक्टिव्हिटीजचा, तर त्या केसमध्ये असं लक्षात येतं की पाणी हे आपल्याकडे उपलब्ध आहे का, तर त्याचं उत्तर आहे म्हणून येतं. कारण जगाच्या 16% पॉप्युलेशन हे आपल्याकडे भारतामध्ये आहे, पण 16.5% पॉप्युलेशनला फक्त 4% वॉटर सोर्सेस जे ग्लोबली आहेत त्यातले फक्त 4% आपल्याकडे भारतामध्ये आहेत. आणि त्या 4% पाण्याच्या उपलब्धतेमध्ये फक्त 1% हे पिण्याजोगं पाणी आहे. अच्छा, हा जो काही फरक पडतोय, 1% पॉप्युलेशन 16% पॉप्युलेशनला 1% पिण्याचं पाणी, हीच एक मुळात एक मोठी कला आहे. त्याच्या बरोबरीने ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्यामध्ये जी तफावत येते ती वेगळ्या प्रकारे. साधारणतः 6,80,000 प्लस खेडी आपल्याकडे आहेत आणि शेकडो मोठमोठे शहरं आहेत, हे आपल्याला कल्पनाच आहे. ह्या सगळ्यांना एकाच वेळेला एका पद्धतीने पाणी देणं, चांगल्या क्वालिटी त्याची गुणवत्ता मेंटेन करणं आणि त्यांना सफिशियंट प्रमाणात पाणी देणं, हे आपल्याकडे भारतात एक खूप मोठं चॅलेंज आहे. ह्या सगळ्यांचा विचार केला तर नक्कीच जलव्यवस्थापन हा एक खूप मोठा भाग आपल्या नजरेसमोर येतो आणि त्याच्या संदर्भामध्ये माहिती असणं आणि त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या लोकांपर्यंत कसे आपण पोहोचू शकू या दृष्टीने नॉलेज शेअर करणं हे आम्हाला नक्कीच आवडेल. आपण जो महत्वाच्या विषयाला आज हात घातलेला आहे त्या संदर्भात आम्ही आमचे विचार डेफिनेटली जेवढे शक्य तेवढे इथे शेअर करण्याचा प्रयत्न करू. सर, 16.1 या प्रमाणात 16.1 पाण्याचा उपलब्धता आपल्या भारतामध्ये आहे आणि म्हणूनच मला वाटतं की त्याचं व्यवस्थापन योग्य रीतीने होणं गरजेचं आहे. तुम्ही खरं तर सिव्हिल इंजिनियर आहात, मॅडम सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये काम केलेलं त्यांनी अनेक वर्ष. तुम्ही दोघे जण पाण्याकडे कसे वळालात की तुमच्या पाण्याविषयीच काम करावं असं का वाटलं तुम्हाला? सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये हा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हा एक भाग असतो. 3ऱ्या-4थ्या वर्षामध्ये कुठेतरी तो कव्हर केला जातो. त्याच्यामध्ये वॉटर सप्लाय आणि सॅनिटेशन हा एक भाग रेग्युलर शिकण्यासाठी आहे. पण बऱ्याचशा सिव्हिल इंजिनियरला आपल्या घरात किंवा बऱ्याचशा सिव्हिल इंजिनियर म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिकली आपल्या सगळ्यांना नळ उघडल्यानंतर पाणी येतं आणि पाण्याचा विषय तिथेच संपतो. मी पाणी किती वापरतो, किती वेस्ट करतो याच्याबद्दल आपली जागरूकता ही खूप कमी पडते इन जनरल म्हणतोय मी. मग अशा केसमध्ये पाण्याचा वापर कसा आहे आपल्याकडे येणाऱ्या किंवा त्याच्या संदर्भामध्ये नक्की जलव्यवस्थापन म्हणजे काय ह्याचे आम्हाला सुरुवातीपासून प्रश्न पडले होते. म्हणून मग त्याच्यामध्ये डीप डाईव्ह करण्याच्या दृष्टीने आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास चालू केला. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकवत होतो भारतीय विद्यापीठामध्ये, ह्या विषयामध्येच मी शिकवत होतो. 10 वर्ष मी तिथे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये वॉटर सप्लाय आणि सॅनिटेशन हे शिकवत होतो. शिकवताना असं लक्षात आलं की खूप जणांना त्याच्याबद्दलची आस्था ही नसते किंवा कमी असते. कारण आपल्याला पाणी रेडीमेड मिळतं म्हटल्यानंतर त्याचं महत्व नाहीये. ज्या रिजनमध्ये पाणी नाहीये किंवा ज्या रिजनमध्ये पाण्याची कमतरता आहे अशा केसेसमध्ये त्या लोकांचे जेव्हा काही जवळून बघितले प्रकार तेव्हा लक्षात आलं की हा विषय खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यावर आपण काहीतरी काम करायला पाहिजे. 1997-98 साली जेव्हा आम्ही कन्सल्टन्सीमध्ये काम करत होतो तेव्हा आम्हाला एक छान संधी मिळाली की गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छ ह्या भागामध्ये त्या पूर्ण भागाचं मास्टर प्लॅन तयार करणं. नर्मदा सरोवर कॅनॉल बेस्ड वॉटर सप्लाय स्कीम गुजरातमध्ये त्यांनी ते एक प्लॅन केला होता. त्या केसमध्ये 8,215 गावं आणि 135 शहरं यांचं पाण्यासाठीचं नियोजन करण्याचा मोठा जायगॅन्टिक प्लॅन गुजरात सरकारने प्लॅन केला. त्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मला मिळाली. 3-4 कंपन्यांचं कन्सोर्शियम करून तो एक प्रोजेक्ट होता आणि प्रॅक्टिकली 2 वर्ष आम्ही त्या प्रोजेक्टवर खूप जवळून काम केलं. जवळून काम करताना असं लक्षात आलं की तिथल्या लोकांची पाण्यासाठी जे काही हाल होतात ते खूपच वेगळ्या पद्धतीचे आहेत. एक बादली पाणी आणणं किंवा एक हंडा पाणी आणण्यासाठी त्यांना अर्धा किलोमीटरपासून 5-5 किलोमीटरपर्यंत जेव्हा चालत जायला लागलं ते आम्ही खूप जवळून बघितलं. मग त्यामुळे झालं असं की तिथे त्या एरियामध्ये पाणी आणण्याची जबाबदारी ही फक्त स्त्रियांवर किंवा मुलींवर असं एक जुनं समीकरण होतं किंवा अजूनही खूप ठिकाणी आहे. त्याच्यामुळे होतं असं की गावातले माणसं किंवा जो जेंट्स वर्ग आहे ते वर्ग कामामध्ये असतात किंवा गावांमध्ये आपण चौकात जसं म्हणतो ना की पारावर बसून गप्पा मारणं आणि घरातल्या बाईने किंवा मुलींनी पाणी आणण्यासाठी पायपीट करणं हा प्रकार खूप वेगळ्या पद्धतीने जवळून बघायला मिळाला. त्या प्रोजेक्टचे जेव्हा मी अनालिसिस केले तेव्हा असं लक्षात आलं की त्या बाईने किंवा त्यांच्या त्या मुलींनी जर कुठेतरी रोजंदारी केली असती आणि त्यांना तेव्हाचा मिनिमम वेज ऍक्ट प्रमाणे जर काही पैसा मिळाला असता तर त्या केसमध्ये ह्या सगळ्या प्रोजेक्टची किंमत भरून निघाली असती. त्यांना जर इक्विव्हॅलंट कॉस्ट जर दिली असती. हे जेव्हा आम्ही गणितं मांडले तेव्हा असं लक्षात आलं की ह्या विषयामध्ये खूप डेप्थमध्ये काम करण्याची गरज आहे. खरंच. आणि हे सगळं का करतात कारण लोकल तिथे स्थानिक पातळीवर पाणी अवेलेबल नाही, कुठेतरी लांब ठिकाणी आहे किंवा आहे त्याचं व्यवस्थापन नाहीये आणि म्हणून मग तिथून या विषयाची सुरुवात झाली. खरं तर खूप वेगळा विषय होता आणि
महाराष्ट्रातही आपण पाहिलेलं आहे की महिलांना अनेक वेळा खूप पायपीट करावी लागते भर उन्हात. एका कळशीसाठी किंवा एखाद्या बादलीसाठी तुम्ही म्हणाल तसं 4-5 किलोमीटर जावं लागतं. हा विषय गंभीर होताच, पण त्याच्याकडे गांभीर्यानं पाहून एखादी ऍक्टिव्हिटी सुरू करणं, एखादी कंपनी सुरू करणं हा खरंच मोठा विषय होता. डॉक्टर अनघा, जेव्हा 1999 साली तुम्ही काम सुरू केलं, TTI वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड सुरू झाली, त्याच्यानंतर तुमच्याकडे आत्ता नेमक्या कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करतात? म्हणजे शहरांसाठी आहे, ग्रामीण भागांसाठी आहे, आणि त्यातही पाण्याच्या कुठकुठल्या प्रकारांसाठी आपण काम करतो आहोत? खूप सुंदर प्रश्न विचारताय तुम्ही. महेशनी जसं टेक्निकल काम सुरू केलं तसं माझी आधीची जी सॉफ्टवेअरची बॅकग्राऊंड होती त्यातलं लॉजिक किंवा त्यातली प्रिन्सिपल्स मी इकडे वापरायला सुरुवात केली. की तिथे कसं असतं की आपण कम्प्युटरशी नेटवर्क करतो, काही स्विचेस, राउटर्स आणि काही कंपोनंट्स असतात. तसे मी यांचे कंपोनंट्स, नेटवर्किंग हे अभ्यासाला सुरुवात केली. त्यात मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आणली, प्रोसेस आणली, आणि त्यानंतर असं लक्षात आलं की खरोखरीच हे नेटवर्क डेव्हलपमेंट जे आहे त्याच्याशी निगडीत असलेल्या टेक्नॉलॉजीज, गॅजेट्स याची उपलब्धता, नॉलेज ही पण स्कॅर्सिटी आहे. सिम्पल रूल ऑफ इकॉनॉमिक्स काय आपल्याला सांगतं? व्हेनेवर देर इज डिमांड देर इज सप्लाय. मग सामान्य नागरिक म्हणून जर मी डिमांडच नाही केलं की स्वच्छ पाणी, सातत्याने पाणी हे मला मिळालंच पाहिजे, हे जर मी नाहीच डिमांडमध्ये ठेवलं तेव्हा पाणी माझ्यापर्यंत कसं येईल? सो मी थोडीशी ह्युमन अँगल त्याच्यामध्ये आणला. त्याच्याशी निगडीत काही डॉक्युमेंटरीज आणि फिल्म्स डेव्हलप केला की अरे, सामान्य नागरिक असलो तरी आपण डिमांड या स्वरूपात, उत्कृष्ट ज्ञान या स्वरूपात हे डेफिनेटली लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. म्हणून ती बाजू, त्या जबाबदाऱ्या मी माझ्याकडे घेतल्या आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत, आणि आज आपण डॉक्टर अनघा आणि महेश पाठक यांच्यासोबत चर्चा करत आहोत. महेश पाठक आणि डॉक्टर अनघा यांनी 1999 साली युनिटी IE वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था सुरू केली, आणि त्या माध्यमातून त्यांनी जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये कसा प्रवेश केला याविषयी जाणून घेतलं. पण श्रोते हो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या क्षेत्रामध्ये काम करणं म्हणजे सरकारचं काम झालं, कारण पाणी अजूनही सरकारच्या ताब्यात आहे भारतामध्ये तरी, आणि सरकारी विभागांसोबतच जास्त वेळेला काम करणं असं हे खरं तर गणित आहे. पण मग जलव्यवस्थापन हा विषय सर्वात आधी स्वतः समजून घेत असताना सरकारच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच अप्पर बॉडीजना समजावून सांगणं हाच रोल सुरुवातीला होता का? किंवा जलव्यवस्थापन म्हणजे काय हे देखील सरकारला समजावून सांगावं लागलं असेल, तेव्हाचा तुमचा अनुभव कसा होता? जलव्यवस्थापन आपल्याकडे सगळ्यांना थोड्याफार प्रमाणात पाणी आणि पाणी व्यवस्थापन याच्याबद्दल जुजबी कल्पना सगळ्यांनाच आहे की हो, आलेलं पाणी जपून वापरा, कारण हे फक्त म्हणण्यापुरतं आहे. प्रत्यक्षात ते जेव्हा त्या व्यक्तीपर्यंत येतं तेव्हा मी एकट्याने केलं तर काय, मी एकट्याने वाया घालवलं तर काय, हा कन्सेप्ट अजूनही खूप मोठ्या प्रमाणात आहे. जे काय करायचं आहे ते इतरांनी करावं आणि मी माझी चेन चालूच ठेवणार. हा जो काही प्रकार आपल्या वृत्तीमध्ये आहे, ह्युमन टेंडन्सी आहे, ती कमी होणं खूप आवश्यक होतं. मग जेव्हा जलव्यवस्थापन हे सगळीकडे चर्चा, बजवर्ड जेव्हा झाला, तेव्हा जलव्यवस्थापन म्हणजे काय नक्की त्याचा आम्ही खूप डीप अभ्यास करायला सुरुवात केली. जेव्हा जल व्यवस्थापन म्हणजे पाणी व्यवस्थित मॅनेज करणं, पण खरंच पाणी मॅनेज करता येतं का हो? कारण पाणी हे वाहतं, ते काय बंदिस्त, इट इज नॉन कॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे. जेव्हा आपण पाण्याचे डेफिनेशन, जेव्हा वॉटरचे डेफिनेशन म्हणतो, ते दाबता येत नाही, ते घट्ट करता येत नाही. त्याचे फक्त 3 स्टेजमध्ये व्हेपर किंवा सॉलिडिफिकेशन किंवा लिक्विडिफिकेशन, म्हणजे बर्फ असेल किंवा तुमची वाफ असेल किंवा पाणी लिक्विड. त्यामुळे ते इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड ह्या कॅटेगरीमध्ये येत असल्यामुळे त्याला तुम्ही आम्ही कोण मॅनेज करणार? हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये सगळे डिटेल चर्चा आणि अभ्यास करायला सुरुवात केली. मग जेव्हा आम्ही जलव्यवस्थापन हे म्हणतो त्या केसमध्ये नुसतं पाणी किंवा पाणी पुरवठा याच्याशी तो विषय मर्यादित न राहता तो पूर्ण भारतीय लोकसंख्या, त्याची वाढ याच्या संदर्भामध्ये काय काय विषय त्याच्यावर आम्ही बघितलं. मग असं लक्षात आलं की भारत हा जगातल्या खूप प्रगत देशांपैकी जरी तेव्हा नव्हता 25-30 वर्षापूर्वी, तरी लोकसंख्या वाढ हा एक मेजर होतं. त्याच पिरियडमध्ये औद्योगिकरण पण आपल्याकडे खूप जोरात चालू झालं. सो लोकसंख्या वाढ, त्याचं औद्योगिकरण आणि त्याला लागणारा पाणी पुरवठा, वॉटर सप्लाय जेव्हा करतो आपण तेव्हा वॉटर सप्लाय केल्यानंतर वेस्ट वॉटर जनरेशन होतं. ते वेस्ट वॉटर जनरेशन करून परत ते पुन्हा ट्रीटमेंट कलेक्ट करणं, नदीपर्यंत किंवा ट्रीटमेंट प्लॅन्टपर्यंत नेल्यानंतर नदीत सोडणं आणि परत ते तुमच्या खालच्या कुठल्या तरी गावासाठी ते वापरता येणं. ह्याच्या बरोबरीने जे ग्लोबल एन्व्हायरमेंटल चेंजेस होत आहेत त्या केसमध्ये अनप्रेसिडेंटल रेनफॉल जो काही होतो आहे, तर स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटमध्ये, कारण शेवटी स्टॉर्म वॉटर हे तुमच्या शहरात जेव्हा पडतं तेव्हा शहरामध्ये त्या वॉटर मॅनेजमेंटचा विषय परत ऐरणीवर येतो. मग तुमच्या ड्रेनेज लाईन्स सफिशियंट आहेत का, गटारं पुरेशा आहेत का, किंवा पाणी पुरवठा दूषित होतोय का, ह्या सगळ्यांचा एकत्रित जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यालाच वॉटर मॅनेजमेंट असं म्हणतात. सो वॉटर मॅनेजमेंट म्हणजे वॉटर सप्लाय, वेस्ट वॉटर, ड्रेनेज,
स्ट्रॉंग वॉटर मॅनेजमेंट आणि अगेन गोईंग बॅक टू द नेचर. निसर्गापासून आलेला पाण्याचा थेंब परत निसर्गामध्ये जाण्यापर्यंतची जी सगळी व्यवस्था आहे त्याला वॉटर मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. खरं तर जलव्यवस्थापन तुम्ही अतिशय सुंदर सांगितलं की निसर्गातूनच थेंब येतो, पावसाकडून आपल्याला मिळतो आणि तो परत निसर्गातच जाणं, इथपर्यंत सगळं जे व्यवस्थापन आहे ते आपल्याला करावं लागतं. पण याच्यामध्ये वेगवेगळे विभाग येतात. मग अशी जसं डॉक्टर अनघा म्हणाल्या तसं की शहरामध्ये, ग्रामीण भागांमध्ये वेगवेगळ्या लोकांसोबत काम करत असताना त्यांना वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज पण तिथं इम्प्लिमेंट करण्याची गरज भासली. तर आता जेव्हा आपण वॉटर कन्झर्वेशन, वॉटर मॅनेजमेंट हे सगळे विषय जेव्हा आपण ऐकतो, बोलतो, तेव्हा खूपदा आपण असं पाहतो की व्यक्तिगत पातळीवरती पाणी वाचवणं इतकंच सांगितलं जातं. पण तुम्ही आता एक शब्द वापरलात की वेस्ट मॅनेजमेंट, तोही एक मोठा भाग आहे. या सगळ्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये पाणी व्यवस्थापनाचे आयाम वेगवेगळे आहेत का, आणि ते कसे आहेत, किंवा तिथं काय काय तंत्रज्ञान वापरलं जातं? शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये मुख्य जो फरक पडतो तो वॉटर सप्लायचा जो गणित आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो रेट ऑफ वॉटर सप्लाय. म्हणजे भारतामध्ये हे सगळे जे काही गणित ठरतात किंवा कोणाला किती पाणी द्यायचं ह्याचे काही नियम आहेत, आणि ते दिल्लीमधली जी आपली मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर आहे त्याच्या अंडर CPHEEO, सेंट्रल पब्लिक हेल्थ एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन, ही एक अपेक्स बॉडी आहे, शिखर संस्था जसं आपण म्हणतो, आणि त्यांनी काही मॅन्युअल पब्लिश केलेले आहेत. त्या मॅन्युअलमध्ये वॉटर सप्लायचं मॅन्युअल आहे, वेस्ट वॉटरचं मॅन्युअल आहे, स्ट्रॉंग वॉटरचं मॅन्युअल आहे, सॉलिड वेस्टचं मॅन्युअल आहे. तर प्रत्येक भागामध्ये पाणी पुरवठा किती असावा याच्या संदर्भात त्याची नियमावली आहे. पाणी पुरवठा करताना त्याचे गुणक काय असावे, त्याच्या क्वालिटी आस्पेक्ट, त्याचे क्वांटिटी आस्पेक्ट, हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यात असं स्पष्ट म्हटलेलं आहे की खेडेगावांमध्ये कमीत कमी 55 लिटर हे दर डोई पाणी दिलं पाहिजे, म्हणजे पर कॅपिटा आपण त्याला म्हणतो. शहरांमध्ये किंवा छोट्या गावांमध्ये जिथे ड्रेनेज सिस्टीम नाहीये तिथे 70 लिटर पाणी कमीत कमी तुम्हाला देता आलं पाहिजे. सर, मी तुम्हाला मध्ये थांबवतो. आपण 55 लिटर दर डोई असं म्हणतो किंवा 70 लिटर दर डोई म्हणतो, ते म्हणजे प्रतिदिन की प्रतिमाह? त्याला असं म्हणतो की पर कॅपिटा पर डे, म्हणजे दर डोई एका दिवसाला 55 लिटर कमीत कमी तुम्हाला पाणी देता आलं पाहिजे. त्याच मॅन्युअलमध्ये त्यांनी माणसांच्या व्यतिरिक्त गुराढोरांना पाणी किती लागणार आहे किंवा तुमच्या इतर ऍक्टिव्हिटीला पाणी किती लागणार आहे त्याचे पण गणितं दिलेले आहेत. सो ग्रामीण भागामध्ये 55 लिटर पाणी दिल्यानंतर आपल्याकडे शहरीकरणची वाढतं शहरीकरण होत आहे, तर तिथे 70 लिटर कमीत कमी, जिथे थोडीफार ड्रेनेज सिस्टीमची सुरुवात आहे तिथे 90 लिटर, आणि शहरांमध्ये 135 लिटर प्रति माणसी प्रतिदिन, हा त्याच्यातलं त्यांचं गणित आहे. आणि जेव्हा आपण महानगरात येतो तेव्हा तिथे 150 लिटर प्रति माणसी प्रतिदिन, सो 150 LPCD, लिटर पर कॅपिटा पर डे, हे गणित आहे. आता इथेच मुळामध्ये जो फरक पडतो की 150 लिटर दिल्यानंतर आणि एखाद्या खेड्यातल्या गावातला 55 लिटर दिल्यानंतर त्याच्यातनं जे काही वेस्ट निर्माण होणार आहे त्या वेस्टची क्वांटिटीमध्ये फरक पडणार आहे. त्यामुळे ग्रामीण वेस्टच्या मर्यादा, कारण तिथे इंडस्ट्रियलायझेशन नाहीये, तिथे फक्त केटल आहे, बऱ्याचशा कॉन्क्रिटीकरण न झाल्यामुळे पाणी बऱ्याचशा जमिनीत मुरू शकतं, असे बरेच मुद्दे आहेत. तो ग्रामीण भागामधलं जलव्यवस्थापनाचे अँगल्स खूप वेगळे आहेत आणि शहरी भागामधले जलव्यवस्थापनाचे जे काही विचार करण्याचे अँगल्स आहेत ते खूप वेगळे आहेत. जेव्हा आपण शहरी भागांबद्दल पाण्याच्या व्यवस्थापनाचा विचार करतो त्या केसमध्ये पाणी पुरेसं मिळणं हाच आधी पहिला भाग त्याच्यातला मेजर आहे. जेव्हा पुरेसं म्हणतो, जेव्हा मी 150 लिटर म्हणतो, तर आपणच जर अनालिसिस केलं तर आपण खरं 150 लिटर वापरतो का प्रत्येक माणसी? असं होत नाही. पण ते इक्विव्हॅलंट 150 लिटर जेव्हा येतं तेव्हा 150 लिटरमध्ये तुमच्या व्यतिरिक्त, आता समजा पुण्यामध्ये जर विषय घेतला तर रेल्वे स्टेशनवर रोज काहीतरी 100, 200, 500 ट्रेन्स येतात. शिवाजीनगर एसटी स्टँडला शेकडो बसेस रोजच्या येतात. त्या लोकांना पण पाणी लागतं. सो इक्विव्हॅलंट रेशो जो येतो तो शहरातलं स्थानिक पॉप्युलेशन, येणारं मायग्रेटेड पॉप्युलेशन असेल किंवा तुमच्या उत्सव किंवा जत्रा काळामध्ये येणारं फ्लोटिंग पॉप्युलेशन असेल, ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार करून काही गुणोत्तर काढलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते 150 लिटर किंवा 135 लिटर प्रति माणसी प्रतिदिन हे गणित आलेले आहेत. मग ते करत असताना शहरी व्यवस्थापनाचा जेव्हा विषय येतो जलव्यवस्थापनाचा, त्या केसमध्ये जलव्यवस्थापनावर त्याचे वेगवेगळे टूल्स आणि टेक्निक्स आहेत की मुळात पाणी सफिशियंट दिल्यानंतर ते क्वालिटीचं आहे का हे आधी पहिल्यांदा चेक केलं जातं. मग ते क्वालिटी कोण ठरवतं? परत शासकीय त्याच्यामध्ये संस्था निर्माण झालेल्या आहेत, गव्हर्नमेंटचे काही डायरेक्टिव्ह आहेत, त्याला ड्रिंकिंग वॉटर क्वालिटी स्टँडर्ड्स आपण म्हणतो. त्या ड्रिंकिंग वॉटर क्वालिटी स्टँडर्ड्सचे काही IS कोड्स आहेत, त्याप्रमाणे त्याची गुणवत्ता आहे की नाही चेक केली जाते. ते करत असताना वेगवेगळ्या शहरांमध्ये पुणे महापालिका असेल, PCMC असेल, इतर महापालिका असेल, त्यांच्या स्वतःचे लॅब्स आहेत. ते लॅब टेस्टमध्ये रोज सकाळ दुपार संध्याकाळ 24/7 365 डेज हे टेस्टिंग केलं जातं.
त्या टेस्टिंग केलेल्या पाण्याची जर गुणवत्ता योग्य असेल तर ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं, नसेल तर त्याला ॲडिशनल ठिकठिकाणी त्याला इतर डोस देऊन ते पाणी गुणवत्तेनुसार सप्लाय केलं जातं. ह्या व्यतिरिक्त पाण्याच्या गुणवत्तेनंतर येतो तो प्रेशर. जेव्हा शहरांमध्ये आपण म्हणतो तेव्हा प्रेशर देताना तुम्हाला फक्त ग्राउंड फ्लोअरला किंवा खड्डे करून खाली जमिनीत खाली पाणी बादली लावून किंवा पंप लावून पाणी तुम्ही घेता आहात का तुमच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी येत आहे का दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी येत आहे, हा एक दुसरा महत्वाचा विषय तिथे चर्चेला जातो डिझाईनमध्ये. म्हणजे थोडक्यात क्वांटिटी आस्पेक्ट, क्वालिटी आस्पेक्ट हे दोन भाग त्याच्यामध्ये होतात. त्याच्यानंतर जो तिसरा महत्वाचा भाग येतो, सध्या आपण सगळ्या ठिकाणी ऐकतोय की 24/7 वॉटर सप्लाय, हे 24 तास पाणी पुरवठा. पण जर खरंच जर विचार केला तर आपण प्रत्येकाच्या घरामध्ये बिल्डिंगमध्ये एक ओव्हरहेड वॉटर टँक असतेच. प्रत्यक्ष तुम्हाला 24 तास पाणी पुरवठा मिळतोच तसं जर बघायला गेलं तर. पण सरकारी धोरणानुसार 24 तास पाणी पुरवठा जेव्हा करायचा त्यांचा प्लॅन आहे किंवा होता, त्या केसमध्ये पाईपलाईनमध्ये तुमच्या ह्या स्टोरेज टँक एलिमिनेट करून तुमच्या पाईपलाईनमध्ये जेव्हा आवश्यकतेनुसार तुम्हाला पाणी जर मिळत गेलं तर दॅट इज 24/7 वॉटर सप्लाय. त्याचा हा जेव्हा विषय आला सरफेसवर तेव्हा असं लक्षात आलं की जेव्हा लीन पिरियड, जेव्हा पाणी नसतं पाईपमध्ये, त्या केसमध्ये आजूबाजूचे दूषित पाणी त्याच्यामध्ये जाऊन परत पाणी पोल्यूट होऊ शकतं. आणि म्हणून मग 24/7 वॉटर सप्लायचा विषय सरफेसवर आला. शहरी जलव्यवस्थापनामध्ये हे जे भाग आहेत, क्वांटिटी, क्वालिटी, त्यानंतर प्रेशर, त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, हे 3-4 भाग जलव्यवस्थापनाच्या वॉटर सप्लायचे झाले. ते दिल्यानंतर जे वेस्ट वॉटर जनरेट होतं ते वेस्ट वॉटर कमीत कमी वेळामध्ये हे ट्रीटमेंट प्लॅनपर्यंत पोहोचवलं पाहिजे, हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. त्याचं कारण असं आहे की जर ते पाणी तिथेच साठून राहिलं, दूषित पाणी, त्याच्यामध्ये मैला सांडपाणी असू शकतं, तर तिथे सेप्टिक व्हायला सुरुवात होते, कंटॅमिनेशन व्हायला आणि बॅक्टेरियल डेव्हलपमेंट सुरुवात होते. म्हणून डिझाईनमध्ये जो कन्सेप्ट येतो इंजिनिअरिंगमध्ये की कमीत कमी वेळामध्ये ते पाणी तिथून उचलून दुसरीकडे आणि दुसरीकडनं त्या ट्रीटमेंट प्लॅनपर्यंत कसं कमीत कमी वेळात पोहोचवता येईल. मग त्याच्यामध्ये परत नवीन कन्सेप्ट असे आले की मग एकच पूर्ण गावासाठी एकच ट्रीटमेंट प्लॅन करायचा की वेगवेगळ्या झोनसाठी डिसेंट्रलाइज ट्रीटमेंट प्लॅन करायचे. त्याच्यावर पण सगळ्या तज्ज्ञांनी आपापले मतं मांडले की डिसेंट्रलाइज कॉस्ट इफेक्टिव्ह कसं होऊ शकतं, सेंट्रलाइजला जास्त कॉस्ट कशा लागू शकतात. तो एक वेगळा विषय जलव्यवस्थापनामध्ये सरफेसवर आला, त्याच्यामध्ये खूप जणांना संधी मिळाली. हे झाले नॉर्मल कन्व्हेन्शनल. मग पुढे इन्स्ट्रुमेंटेशन, ऑटोमेशन, स्काडा किंवा ऍडव्हान्स टूल्स आणि टेक्निक्स हे सरफेसवर आले. जो आपला प्रश्न होता की जलव्यवस्थापन शहरी, मी ग्रामीणबद्दल बोलतो, पण शहरीमध्ये कशी कशी डेव्हलपमेंट होत गेली, हे जेव्हा सगळं सरफेसवर आलं तेव्हा असं लक्षात आलं की पूर्वी कन्व्हेन्शनल लोक करतच होते, गेले 30, 35, 50 वर्षापासून करतच होते. मग आता वेगळं काय करतायत. मग जेव्हा ऑटोमेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशनचं युग आलं त्या केसमध्ये सेन्सर्स बेस्ड टेक्नॉलॉजी किंवा ऑटोमेशनच्या टूल्स आणि टेक्निक्स वापरून खरंच काय होतंय. कारण जेव्हा आपण म्हणतो की पाणी दूषित आहे, म्हणजे दूषित नक्की कोणत्या इलेमेंटवर दूषित आहे, जे पाण्याच्या क्वालिटीज आहेत, म्हणजे त्याचा बीओडी, सीओडी असेल किंवा इतर कंटॅमिनेशन्स असतील, अल्गी आहे किंवा जे जे काय असतील ते, ह्या सगळ्यांचे प्रमाण बघणं, त्याचे रिअल टाईम अनालिसिस करणं आणि ते रिअल टाईम सेंटरला त्याची माहिती देणं, हा झाला एक पार्ट. करेक्टिव्ह ऍक्शन करणं हा दुसरा पार्ट, आणि त्याच्यानंतर ऍक्शन घेऊन ते परत शुद्ध पाणी लोकांना देणं हा तिसरा भाग झाला. हा वेस्ट वॉटरमध्ये झाला. तसंच वॉटर सप्लायमध्ये ह्या ऍडव्हान्स टूल्स टेक्निक्सचा त्यांनी असा कसा वापर केलेला आहे. जेव्हा आपण म्हणतो की 150 लिटर किंवा 135 लिटर पाणी द्यायचं आहे, अशा वेळेला लोकांना ते खरोखर 135 मिळतंय किंवा नाही, त्यांचे रिअल टाईम मेजरमेंट्स, त्यांचे मीटरिंग, त्यांच्या संदर्भामधल्या इतर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत की खरोखर त्यांना पाण्याची क्वालिटी, क्वांटिटी, प्रेशरच्या व्यतिरिक्त तुमचं रेव्हेन्यू जनरेशन हा अनदर मॉडेल आहे. आणि हा सगळ्यांचा एकत्रित जेव्हा विचार केला, मी रेव्हेन्यू जनरेशनबद्दल स्वतंत्र बोलेन, पण जेव्हा एकत्रित विचार केला गेला तेव्हा ते अर्बन वॉटर मॅनेजमेंटचा हा एक भाग बनला. आणि मग त्याच्या संदर्भात जे काही शास्त्र निर्माण झालं ते आहे अर्बन वॉटर मॅनेजमेंट. खरं म्हणजे तुम्ही आता खूप विस्तारानं आणि अगदी आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये अर्बन वॉटर मॅनेजमेंट अर्थात शहरी जलव्यवस्थापनाविषयी माहिती सांगितलीत. महेश आणि डॉक्टर अनघा, आपण पाण्याविषयी जेव्हा बोलत आहोत तेव्हा आपल्याला वेळ पुरणार नाही, कारण अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर त्याचं गांभीर्य तितकंच आहे. पण आज वेळेची मर्यादा पाहता आज आपण इथं थांबणार आहोत. पण पुढल्या भागामध्ये आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवूयात. आपण मगाशी म्हणाला तसं आपल्याला ग्रामीण भागाविषयी, खेड्यांविषयी आणि पाण्याच्या इतरही वापराविषयी, तसंच आपल्याला जे शाश्वत विकासाची जी उद्दिष्ट ठरवून दिलेली आहे त्यामध्ये जो 6वा भाग आहे त्याही विषयी बोलायचा आहे. पाण्याविषयी आम्हाला
खूप जास्त जाणून घ्यायचं तुमच्याकडून. तुमच्यासारखे तज्ज्ञ आज विद्यावाणीच्या सोबत आहेत. ही मुलाखत अशीच सुरू राहील. पण श्रोते हो, आज आपण महेश आणि डॉक्टर अनघा यांचा इथंच निरोप घेतो आहोत. उद्या नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमालयामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या श्रोत्यांना जी माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, ऐकत रहा विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र FM बँडच्या 107.4 मेगाहर्ट्झवर. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. मित्रहोतच आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत जलव्यवस्थापन त्याचबरोबर अर्बन वॉटर मॅनेजमेंट याविषयी जाणून घेतलं. याविषयी आपल्याला माहिती दिली महेश पाठक आणि डॉक्टर अनघा पाठक यांनी. त्यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. आज या मुलाखतीचा भाग पहिला आम्ही प्रसारित केला. मित्रो, या मुलाखतीचा भाग दुसरा आपण उद्या विद्यावाणीवरून याच वेळेत ऐकणार आहोत. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित केला. या कार्यक्रमाविषयी आपण आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744-722-1074 अर्थातच 7447221074 या क्रमांकावर अथवा विद्यावाणी FM@gmail.com या मेल आयडीवर कळू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. मित्रहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आपण जलव्यवस्थापन वॉटर मॅनेजमेंट याविषयी जाणून घेत आहोत. युनिटी IE वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक महेश पाठक आणि डॉक्टर अनघा पाठक यांच्याकडून, आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे श्री दत्तने. या मुलाखतीचा भाग दुसरा आता आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात मी श्रीदत्त आमच्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रमैत्रिणींनो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं ऐकतो आहोत. श्रोते हो, आपल्याला आठवत असेल की कालच्या भागामध्ये आपण जलव्यवस्थापन या विषयावरती चर्चा करायला सुरुवात केलेली होती. महेश पाठक आणि डॉक्टर अनघा पाठक यांच्यासोबत ही चर्चा आपण सुरू केली होती. त्यांनी 21व्या शतकाच्या अगदी सुरुवातीला त्यांच्या युनिटी IE वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची सुरुवात केली आणि ही संस्था शहरी ग्रामीण भागामध्ये पाणी व्यवस्थापन या क्षेत्रातच काम करते. त्यांनी भारत सरकार तसंच राज्य सरकार आणि महाराष्ट्रातल्या अनेक साऱ्या नगरपालिका महानगरपालिका यांना सल्लागार म्हणून काम केलेलंच आहे. अनेक साऱ्या योजनांमध्ये त्यांना मदत केलेली आहे. त्याचबरोबर देश विदेशामध्ये म्हणजे एशिया पॅसिफिक कंट्रीज आणि आफ्रिकन कंट्रीजमध्ये देखील त्यांनी पाणी या विषयावरती खूप मोठं काम केलेलं आहे. महेश पाठक हे अतिशय उत्तम उद्योजक आहेत. त्यांनी अनेक स्टार्टअप्सना मदत केलेली आहे. महेश आणि डॉक्टर अनघा यांना प्रतिष्ठेचा असा उद्यम कौस्तुभ पुरस्कार देऊन देखील गौरवण्यात आलेला आहे याच कामासाठी. त्यांचं हे संयुक्त योगदान जे आहे त्याच्याविषयी आपण गेल्या भागात चर्चा करायला सुरुवात केली होती आणि आपण असं पाहिलं की भारतामध्ये 16:1 या प्रमाणामध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आहे. भारतामध्ये नद्या भरपूर आहेत, पाणी मुबलक उपलब्ध आहे, पण त्याचं व्यवस्थापन नसल्यामुळे आपण असं पाहतो की काही भागामध्ये महापूर आणि जास्त पाण्याची परिस्थिती आणि काही भागामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असं दिसून येतं. आणि म्हणूनच भारतासारख्या देशामध्ये पाणी व्यवस्थापन अतिशय गरजेचं आहे. आणि याच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या दोघांना आज आपण पुन्हा एकदा विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. महेश सर आणि डॉक्टर अनघा, तुमचं पुन्हा एकदा विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. परत एकदा धन्यवाद. कारण ह्या ज्या पद्धतीने आपण आता हा विषय चर्चा करतो आहोत हा अतिशय उपयुक्त विषय आहे आणि उन्हाळ्याच्या तोंडावर तर याची गरज प्रत्येकाला आहे. मला तुम्हाला सगळ्या समाजाला असल्यामुळे हा अतिशय योग्य वेळी आपण हा विषय चर्चेला घेतला, याबद्दल तुमचे पण मनपूर्वक आभार. खरं तर तुमचे आभार सर. कारण मागच्या भागामध्ये आपण चर्चा करत असताना शहरी भागातल्या पाणी वापराविषयी आणि तिथं पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यापासून ते सांडपाण्याकडं म्हणजे वॉटर वेस्टकडं आपण खूप सारी चर्चा केली. हे करत असताना तुम्ही हे सांगितलं आम्हाला की याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या टप्प्यावरती पाण्याचं परीक्षण पण केलं जातं आणि पाण्याची उपलब्धता देण्यासाठी आपण अलीकडच्या काळात जो एक टर्म कॉइन झालेली आहे 24/7 वॉटर,
त्या संपूर्ण विषयाबद्दल आपण चर्चा केली होती. आज पुढे जात असताना मला असं विचारायचं की शहरांमध्ये आपण असं पाहतो की खूप मोठ्या प्रमाणावरती पाण्याची गरज लागते. काल तुम्ही सांगितलं की ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण असं पाहिलं की सुरुवातीच्या काळामध्ये प्रति माणसी प्रतिदिन फक्त 55 लिटर पाणी दिलं जाण्याचं गणित आहे, तेच शहरामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा 150 लिटर किंवा 155 ते 180 लिटर पाण्याची गरज लागते. त्याची कारणं पण तुम्ही सांगितलीत की रेल्वे स्टेशन्स असतील, येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे असतील, कम्युटर्स असतील, ट्रॅव्हलर्स असतील, अनेक साऱ्या गोष्टी शहरामध्ये घडत असतात आणि त्याचबरोबर त्याचं वेस्टचं पण गणित तुम्ही सगळं सांगितलं. आता मला पुढे जाताना तुम्हाला असं विचारायचं आहे की शहरी भागांमध्ये घरामध्ये वापरलं जाणारं पिण्याचं पाणी आणि घरगुती वापरासाठीचं पाणी, उद्योगांसाठीचं पाणी, तसंच शहरामध्ये वेगळ्या उद्योगांसाठी आणि व्यापारासाठी म्हणून वापरलं जाणारं पाणी हे वेगवेगळं आहे. याचं व्यवस्थापन करत असताना कोणकोणती गणितं ध्यानात घेतली जातात आणि त्यासाठी वेगवेगळं तंत्रज्ञान आहे का आणि ते कशा पद्धतीने वापरलं जातं? खूप सुंदर प्रश्न आहे. जेव्हा आपण पाण्याचं टोटल गणित जेव्हा मांडतो तेव्हा शहरी वापर म्हणजे जो डोमेस्टिक वापर म्हणतो तो झाला एक. शहरांमध्ये ज्या छोट्या टायनी इंडस्ट्रीज आहे, कॉटेज इंडस्ट्रीज आहेत किंवा छोटे छोटे इंडस्ट्रीयल सेक्टर्स आहेत त्याचा दुसरा भाग झाला. शहरांमध्ये वेगवेगळे गार्डन्स, पब्लिक प्लेसेस, गार्डन्स याच्यासाठी लागणारा पाणी पुरवठा हा तिसरा भाग झाला. शहरांमध्ये मोठमोठ्या बिल्डिंग जेव्हा येतात तेव्हा त्याच्यासाठी फायर रिक्वायरमेंट किंवा फायर डिमांड, तुम्हाला काही स्टॉक हा स्वतंत्र ठेवायला लागतो की इमर्जन्सी केसमध्ये तुम्हाला ते पाणी पुरवठा तिकडे डायव्हर्ट करता आला पाहिजे, ती फायर डिमांड झाली. सो अशा विविध प्रकारच्या डिमांड ह्या आधी डिफाईन केल्या जातात आणि शहराच्या लोकसंख्येनुसार त्याचे काही मानक ठरवलेले आहेत की अप टू 5 लाख पॉप्युलेशन असेल तर हे, 10 लाख पॉप्युलेशन असेल तर हे. जसं आपण म्हणतो की ग्रामीण भागानंतर नगर पंचायत, नगर परिषद, नंतर महानगरपालिका आणि मेट्रोपॉलिटन रिजन हे जसे भाग आहेत लोकसंख्येप्रमाणे किंवा अर्बनायझेशन प्रमाणे, त्या अनुषंगाने पाण्याची जी काही गणित आहेत ते त्याच्याशी निगडीत आहेत. हे करत असताना त्याच्या डिफरन्शिएशन कसं करतात हा जो प्रश्न होता की ज्या सरकारी इंडस्ट्रियल एरिया ज्या आहेत, समजा महाराष्ट्रात विचार केला तर MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्यांचे जे इयरमार्क केलेले एरिया आहेत त्यासाठीची जलव्यवस्थापनाची जबाबदारी ही MIDCवर येते. मग महापालिकेवर किंवा नगरपालिकेवर त्यांच्या नगरपालिका क्षेत्रामध्ये जे जे काही डेव्हलपमेंट असते त्याची सगळी जबाबदारी नगरपालिकेवर येते. याचं मुख्य कारण जर आपण पूर्वीचं जर बघितले नियम भारत सरकारचे तर तिथे एक कॉमन टर्म सगळ्यांनी बघितली असेल की 74th अमेंडमेंट हा आपण खूप ठिकाणी चर्चेला किंवा ऐकलेला विषय आहे. ती जेव्हा भारत सरकारची 74th अमेंडमेंट ही जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये खूप मोठा भाग त्यांनी डिसेंट्रलाइज केला. अधिकार जे त्यांनी होते ते डिसेंट्रलाइज केले, केंद्राकडनं राज्याकडनं अर्बन लोकल बॉडीकडे. सो 74th अमेंडमेंटमध्ये याची सगळ्यांचं उत्तर येतं की पंचायत राज जे आपण म्हणतो ती ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, महानगरपालिका असेल, त्यांना काही काही मूलभूत अधिकार हे त्यांच्या अखत्यारीत आले. त्यात पाणी आणि जलव्यवस्थापन म्हणजे वॉटर मॅनेजमेंट आणि वेस्ट वॉटर मॅनेजमेंट हा त्यांच्या स्वतःची जबाबदारी असल्यासारखा त्यांच्या अवस्थेत आला. ह्याची सुरुवात झाली ते 74th अमेंडमेंटमध्ये. आणि तिथून जे काही पुढचं जबाबदारी ह्या लोकांवर फिक्स केली गेली तर ती त्याप्रमाणे त्यांनी मॅनेज करायला सुरुवात केली. खरं म्हणजे आता आपण पाहतो की जलव्यवस्थापन सुरुवातीला जे केंद्राकडे होतं तिथपासून ते आता स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत आलेलं आहे. पण जेव्हा आपण शहरांचा विचार करतो तर तिथं व्यवस्थापन करायचं म्हणजे तरी नेमकं काय करायला हवं आणि ते मगाशी म्हणाला तसं 3 टप्प्यांमध्ये ते झालं पाहिजे, तर त्याच्यामध्ये वेगळेपणा कसा आहे? शहरांचं जेव्हा आपण व्यवस्थापन करतो तेव्हा शहर हे स्वतंत्र एंटिटी आहे असा विचार करण्यात अर्थ नसतो असं माझं मत आहे, वैयक्तिक किंवा आमचं मत आहे. त्याला कारण असं आहे की शहराला पाणी पुरवठा येतो तो त्याच्या कुठल्या तरी अपस्ट्रीम साईडने म्हणजे वरच्या भागातून. तिथे धरणं असतील, पाणीसाठे असतील किंवा कुठेतरी चांगल्या नद्या असतील, तिकडनं ते पाणी तुमच्या शहरात येतं. तुमच्या शहरात वापरलं गेलेलं पाणी त्याच्यातनं होणारं वेस्ट वॉटर हे तुम्ही खाली सोडतात म्हणजे तुमच्या डाऊनस्ट्रीम साईडला सोडतात. ते कोणासाठी तुमची डाऊनस्ट्रीम ही कोणासाठी तरी अपस्ट्रीम आहे. बरोबर. म्हणजे पुण्याचा जर विचार केला तर आपण आपल्या पश्चिम भागातनं सगळं पाणी उचलतो, पुण्यात वापरतो आणि आपण पूर्वेकडे ते पाणी सोडतो. मग खाली दौंड आहे, बारामती आहे, सोलापूर आहे, ह्या सगळ्यांना ते पाणी त्यांच्या दृष्टीने ती पश्चिम आहे, त्यांच्या दृष्टीने तो वॉटर सोर्स आहे. सो वॉटर सोर्सेस आर लिमिटेड ॲट सर्टन लोकेशन्स आणि मग तुमचे गावं, तुमचे शहरं ह्या केसमध्ये ते पाणी वापरणं आणि ते खाली सोडणं हा जो काही भाग झाला हा जलव्यवस्थापन शहराचा नुसता एकाच शहराचा विचार न करता त्या रिजनचा विचार करणं हे खूप आवश्यक ठरतं. त्याचे परिणाम आपण बघतोय की एखाद्या मोठ्या शहरात त्यांनी जर वेस्ट वॉटर ट्रीट न करता तसंच सोडलं तर ते दूषित पाणी खाली जातं आणि तिथे रोगराई पसरते.
त्याची अकाउंटेबिलिटी फिक्स करणं हे पण खूप आवश्यक आहे. जबाबदारी फिक्स करणं हे पण खूप आवश्यक आहे की तुम्ही एवढं पाणी उचलल्यानंतर त्याच्यामध्ये एवढ्या पर्सेंटेजमध्ये पाणी ट्रीट करूनच तुम्ही सोडलं पाहिजे. त्याचे नियम आहेत का? तर आहेत. त्याची एन्फोर्समेंट ही व्यवस्थित होते की नाही हे बघणं पण इक्वली महत्वाचं आहे. म्हणून एखाद्या शहराचं जेव्हा आपण इंडिपेंडंट प्लॅनिंग करतो तेव्हा तो शहर हा त्या विभागाचा किंवा त्या राज्याचा एक महत्वाचा घटक आहे असं करून जर आपण होलिस्टिक अप्रोच जर विचारात घेतला तर ते प्लॅनिंग खूप सुंदर होतं. असं जर झालं तर मला वाटतं की प्रत्येक टप्प्यावरती पाणी शुद्धीकरण करून पुढच्या टप्प्यावरती व्यवस्थितपणे देता येईल. पण या सगळ्यामध्ये एक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे की व्यक्तीपासून संस्थेपासून प्रत्येकाचं शिक्षण करणं. मला वाटतं की युनिटी आई ही संस्था मोठ्या प्रमाणावरती लोकशिक्षणामध्ये देखील आहे. डॉक्टर अनघा, मला तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा आपण असं म्हणतो की पाणी वाचवलं पाहिजे, पाण्याचा पुनर्वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे, अशा वेळेला शिक्षण खूप महत्वाचं आहे. आपण अगदी बालवाडीपासून शालेय शिक्षणामध्ये असं पाहतो की पाणी हे वाचवलं पाहिजे, ते योग्य प्रमाणात आपण वापरलं पाहिजे आणि मग पुढे इतरांना ट्रान्सफर केलं. सरांनी अतिशय योग्य पद्धतीने सांगितलं की कोणासाठी तरी तो पुरवठा असतो जेव्हा मी ते वेस्टेज म्हणून पाहतो. तर शिक्षणाचा किती भाग याच्यामध्ये येतो? आपण असं पाहतो की तरुण पिढीकडे पण खूप मोठी जबाबदारी आहे आता की येणाऱ्या काळामध्ये पाण्याचा वापर जसा वाढता आहे तसंच शिक्षणाचा देखील ओघ वाढला पाहिजे. अनेक सारे वेबसाईटवरती मटेरियल असेल किंवा पुस्तकं असेल यामध्ये देखील युनिटी आयने काम केलेलं आहे. त्याविषयी काय सांगाल? शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर खूप आवडीचा विषय आमच्या दोघांचा. मी जे काय शिकले ते अर्थातच महेशकडनंच शिकले. आत्ता त्यांनी जसं सांगितलं तसं की शहर सुद्धा हे कॉम्बिनेशन आहे अनेक एंटिटीजचं, की त्यात रेसिडेन्शियल आहे, हॉस्पिटल्स आहेत, हॉटेल्स आहेत, कमर्शियल एंटिटीज आहेत. त्या प्रत्येकाचा वापर करण्याची पद्धत, गरजा ह्या सगळ्या वेगवेगळ्या असतात. पण ह्याचं सगळ्याचं शिक्षण तुम्ही कुठे कुठे आहे तुम्ही स्वतः बघा. ते का नाही? कारण का आपल्याला प्रश्न नाही पडत. कुठल्याही शिक्षणाची उत्कृष्ट सुरुवात होते उत्कृष्ट प्रश्नांपासून. मला तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांमध्ये, कुटुंबांमध्ये असं कधी वर्षातनं एकदा तरी होतं का की चला आपण पाण्यावरती चर्चा करूया, पाणी नक्की येतं कुठनं हे प्रश्न जरा शोधूया, त्याच्याशी निगडीत कुठे शिक्षण अवेलेबल आहे, कुठे कॉलेजेस आहेत हे जरा बघूया. हे होतच नाही कुटुंब लेवलला सुद्धा किंवा संस्था लेवलला सुद्धा. तिथे आम्ही जरा काम करायचा प्रयत्न केलाय, अजूनही चालूच आहे काम, की अभ्यासक्रमामधनं, शाळेय अभ्यासक्रमामधनं अगदी मुलांना सोप्पं करून द्यायचं झालं ना तर ॲटलिस्ट त्यांनी सिंपल प्रश्न तरी त्यांना पडणं आवश्यक आहे. की माझ्या बॉटलमध्ये माझ्या घरात येतंय ते पाणी येतंय कुठनं? आई तू मला सांग, की बाबा तुम्ही मला दाखवा की माझं येणारं पाणी, मी पिणारं पाणी कुठनं येतंय, त्याच्या ट्रीटमेंट पद्धती काय. आपल्याकडे 6,500-7 हजार कॉलेजेस आहेत, अनगिनत युनिव्हर्सिटीज आहेत, पण खूप कमी कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजमध्ये अर्बन वॉटर मॅनेजमेंट किंवा जलव्यवस्थापन ॲज अ सायन्स किंवा ॲज अ टेक्नॉलॉजी शिकवलं जातं. हे खूप कमी ठिकाणी आहे. कारण का त्याच्याबद्दल आम्ही अजून एवढे उत्सुकतेने, जागरूकतेने पाहत नाही आहोत. तुम्ही ही मालिका सुरू केली, खूपच आम्हालाही आनंद आहे त्याच्यात की जास्तीत जास्त लोकांना आम्ही सांगू शकू की प्रश्न तरी विचारा. खरं म्हणजे श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला आपल्याला नेहमीच विचार प्रवण करत असते, ठेवत असते आणि प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक श्रोत्याच्या मनामध्ये काहीतरी नवीन विचार देण्याचाच या मालेचा उद्देश आहे. डॉक्टर अनघा, तुम्ही नेमकेपणानं सांगितलं की पाण्याविषयी आणि पाण्याच्या वापराविषयी शिक्षण हे अगदी लहान मुलापासून ते इंडस्ट्रीजपर्यंत प्रत्येकाला मिळालंच पाहिजे. ही गोष्ट खरी आहे. पण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो आहोत की खूप मोठ्या प्रमाणावरती इंडस्ट्रियलायझेशन व्हायला लागलेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती स्टार्टअप्स येत आहेत. त्यांना देखील अशा पद्धतीच्या मार्गदर्शनाची गरज आहे. जेव्हा आपण असं पाहिलं की आता तरी शालेय पातळीवरती किंवा मूळ अकॅडमिक्समध्ये नाही आहेत, पण इतर असे कोणते मार्ग आहेत जे आपण अवलंबू शकतो, जे आज आपण रेडिओवरून सांगूयात लोकांना, की ज्या योगे लोक पाण्याविषयी काही जाणून घेऊ शकतील आणि पाण्याच्या वापराविषयी अधिक सजग होऊ शकतील? मुख्यतः त्याच्यात काय काय टेक्नॉलॉजीज आहेत हे जाणून घ्यायला हवे लोकांनी. त्या अर्थात महेश आणि आमच्यासारख्या ज्या पाण्यासाठीच काम करतात त्या संस्था सांगू शकतात. स्टार्टअप्समध्ये असू दे किंवा जे काही नवीन उद्योजक ॲस्पिरंट्स आहेत किंवा विद्यार्थी पण आहेत, ज्या एन्थुझियाझमनी, ज्या आनंदानी, ज्या उत्साहाने आपल्याकडे रोबोटिक्स, सेमीकंडक्टर्स, AI, मोबाईल टेक्नॉलॉजीज येत आहेत, त्यांनी भलेही त्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवावं, पण ॲटलिस्ट एक प्रश्न त्यांनी पाण्यासाठी राखून ठेवावा की माझ्याकडे येणारं पाणी रोज येतंय कुठनं आणि कसं, हे माझी तसं सगळ्यांना विनंती आहे. आणि त्याच्याशी शिकाल कुठे, तर ऑफकोर्स भारतामध्ये अशा काही सिलेक्टिव्ह ऑर्गनायझेशन्स नक्की आहेत जे एंड टू एंड तुम्हाला ट्रेनिंग देऊ शकतात.
खरं तर आपल्याही वेबसाईटवरती अनेक सारे अशा व्हिडिओज आहेत किंवा मटेरियल भरपूर सारं उपलब्ध आहे. आपण आपली युनिटी आईची वेबसाईट लोकांना सांगूयात, जेणेकरून लोक तिथं जातील आणि आपल्या पाण्याच्या वापराविषयी अधिकची माहिती घेऊ शकतील. तर आपली वेबसाईट आपण सांगाल तर आमच्या अनेक साऱ्या श्रोत्यांना त्याची मदत होऊ शकेल. हो, युनिटीची वेबसाईट आहे ucplindia.com. लवकरच आम्हीही स्वतः थोड्या आणखीन ट्रेनिंग व्हिडिओज बनवायच्या प्रयत्नात आहोत की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही हा विषय पोचवू शकू. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम जे लोक ऐकतात त्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल की आपण सर्वांनी ucplindia.com या वेबसाईटवरती जाऊन आपण वापरत असलेल्या पाण्याविषयी आणि त्याच्या पुढे आपल्या वापरात बदल करण्याविषयी अधिकची माहिती आपण नक्की घेऊ शकाल. सर, आपण जेव्हा जलव्यवस्थापनाबद्दल बोलतो आहोत तेव्हा पाण्याच्या वितरण व्यवस्थेबद्दल खूप सारी माहिती सांगितलीत, पण आत्ताच्या काळामध्ये आपल्याला गेल्या 25 वर्षामध्ये 21वे शतक सुरू झालं तर नेमक्या कोणकोणत्या अडचणी आल्या आहेत संपूर्ण वितरण व्यवस्थेमध्ये आणि त्याच्यावरती आपण कसं ओव्हरकम करू शकू? काही उदाहरणांचं जर सांगितलं काही शहरांच्या. खूप ज्वलंत प्रश्न आहे हा. सगळ्या भारतामध्ये काय, हा इनफॅक्ट जगामधला सगळ्या मोठ्या शहरांचा हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण वितरण व्यवस्था, शहरं आपल्याकडे जे भारतामध्ये जर बघितलं तर सिंधू संस्कृतीपासून जिथे नद्या होत्या तिथे आधी शहरं किंवा छोट्या वस्ती व्हायला सुरुवात झाली आणि मग ते वाढत 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 त्याचे खेडे झाले, मग त्याचे शहरं झाले. ह्या सगळ्या केसेसमध्ये झालं असं की वितरण व्यवस्था ही जुनी कधीतरी 30, 35, 50 वर्षापूर्वी डिझाईन केली गेली. ती डिझाईन केली गेल्यानंतर त्याच्यातले जुन्या गावातले पाईपलाईनचे जाळे तसेच राहिले. नवीन नवीन शहरं वाढत गेले तेव्हा बाहेर लाईन टाकत गेल्या. त्याच्यानंतर झालं असं की FSI जो आपण चटई क्षेत्र जे म्हणतो शहरांमध्ये, ते गावठाणांमध्ये त्याचं प्रमाण वेगळं आहे, नवीन एरियात वेगळं आहे. आता पुण्यासारख्या शहरांमध्ये जिथे मेट्रो आली तिथे चटई क्षेत्र 4 FSI 4 पर्यंत आपण द्यायला सुरुवात केली. पण हे सगळं करत असताना जमिनीखालील जी काही व्यवस्था आहे, पाईपलाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, त्या तशाच राहिल्या. कारण जुन्या गावांमध्ये कोणी पाईपलाईन बदलायच्या नादी लागलं नाही. कळत नकळत त्याचा इम्पॅक्ट आला ह्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीमवर, म्हणजे वितरण व्यवस्थेवर. कारण पाईपलाईन पूर्वीचे जे काही 6 इंच, 8 इंच, 10 इंच ती तशीच राहिली आणि बिल्डिंग 2 मजल्यापासून 20 मजल्यापर्यंत आणि 35 मजल्यापर्यंत बिल्डिंग त्याच एरियामध्ये व्हायला सुरुवात झाली. मग इथेही तफावतीला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा जसं आपण लँड टू मॅन रेशो म्हणतो, जमीन आणि माणसांचं गुणोत्तर किंवा पाणी आणि माणसांचं गुणोत्तर, तिथेही तफावतीला सुरुवात झाली आणि ती वाढत गेली. मग जलवितरण व्यवस्थेमध्ये झालं काय की जुने पाईपलाईन हा एक पहिला भाग, त्या जुन्या पाईपलाईनमधनं होणारी गळती हा एक दुसरा भाग, गळतीच्या बरोबरीने माणसांची डिमांड आणि त्यांच्या चैनी ज्या वाढत गेल्या. आता पूर्वी पुण्यात एअर कंडिशन कधी लागत नव्हते आपल्याला, आता AC आलं. AC आल्यानंतर काही ठिकाणी ज्यांना AC अफोर्डेबल नाही ते वॉटर कूलर्स वापरतात किंवा जसं पूर्वी गावांमध्ये वाळ्याच्या ताट्या होत्या तशा पद्धतीने. सो प्रत्येक गोष्टीमध्ये पाणी हे कुठे ना कुठे लागतं, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. सो हे जेव्हा प्रमाण वाढत गेलं त्या वाढत गेलेल्या प्रमाणाबरोबर आपली वितरण व्यवस्था तेवढी सक्षम झाली नाही आणि तिथे ती जी काही तफावत यायला सुरुवात झाली त्याचे परिणाम सगळ्यांना दिसायला लागले. मग त्यामुळे झालं असं की तुम्ही पाणी प्रोड्यूस करता आहात, पाणी लोकांना देता आहात आणि त्याच्यानंतर त्या पाण्याचे बिलं रिकव्हर करता आहात आणि त्याच्यावरून परत सिस्टीम चालवता आहात. ही गॅप वाढत गेली. सुरुवातीला जेव्हा चांगल्या सिस्टीम्स होत्या तेव्हा साधारणतः 70, 75, 80, 90% पाणी लोकांपर्यंत पोहोचायचं. वितरण व्यवस्था जुनी झाल्यामुळे गळती वाढायला सुरुवात झाली. ती सुरुवात झाली ती किती वाढावी गळती, तर काही मोठ्या शहरांमध्ये 55 ते 60% पाणी गळती ही रेकॉर्डेड आहे, ऑफिशियल रेकॉर्डेड. वापरापेक्षा गळती जास्त आहे. म्हणजे 100 युनिट जर तुम्ही पाणी सप्लाय केला शहरांमध्ये त्यातलं 55 ते 60% पाणी हे त्याला आपण UFW अनअकाउंटेड फॉर वॉटर म्हणतो, की ज्या पाण्याचं हिशोबबाह्य पाणी, की ते तुम्ही आयदर त्या माणसांना पोहोचत नाही किंवा नळांमधनं पाणी त्यांना मिळत नाही, लिकेज होतात किंवा थेफ्ट होतात किंवा पाण्याची चोरी होते. आणि फक्त 35-40% पाणी हे तुम्हाला बिलेबल होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही 100 युनिटवर खर्च करता तेव्हा तुम्हाला फक्त 40 युनिटचं रिकव्हरी करता येते. तिथेच तुमचं पहिलं मोठा भगदाड तिथे पडतं. मग ती पाणी पुरवठा यंत्रणा सक्षम होणारच कशी? जर तुम्हाला रेव्हेन्यू जनरेशनच नाही झालं तर होणारच नाही. म्हणून मग ह्या सगळ्यांचा एकत्रित जेव्हा विचार केला गेला किंवा वॉटर सप्लाय म्हणत असताना पाणी पुरवठ्यामधला जे वेगवेगळे अंग आहेत की वॉटर सप्लाय पाईपलाईन्स, त्यांचं एजिंग ऑफ पाईपलाईन्स हा एक मोठा. पूर्वी आपण बघत होतो की एस्बेस्टॉसचे पाईप पण पूर्वी वापरले जायचे, नंतर कास्ट आयर्न पाईप्स होते, नंतर GI पाईप्स होते, आता DI, HDP असे वेगवेगळ्या प्रकारचे पाईप्स बाजारात आलेले. प्रत्येक ठिकाणी त्याचा पर्पज असा होता की जेणेकरून ते पाईपलाईनचं आयुष्य वाढावं,
त्याला सहजासहजी कोणी टॅपिंग करू नये, कोणीतरी त्याच्यातनं चुकीचे कनेक्शन घेऊ नये आणि यंत्रणा सक्षम व्हावी. हा जसा वॉटर सप्लायबद्दल विचार केला गेला तेव्हा पाणी लिकेजेसबद्दल परत एक गेल्या 25 वर्षापासून आपल्याकडे खूप बोलायला सुरुवात झाली. त्याला वॉटर ऑडिट आणि लीक डिटेक्शन असं नाव आलं. ही पण वितरण व्यवस्थेशी निगडीत दुसरा भाग आहे की पाण्याचं परीक्षण करणं, म्हणजे जसं आपण फायनान्शियल ऑडिट करतो तसं पाण्याचं ऑडिट करणं, की पाणी जनरेट किती केलं गेलेलं आहे, ट्रीटमेंट प्लॅनला किती आलेलं आहे, टाक्यांमध्ये किती गेलं, एंड युजरपर्यंत किती गेलं आणि त्याच्यापासून रेव्हेन्यू किती जनरेट झाला. तर तो जो वॉटर ऑडिट भाग आहे तो खूप मोठ्या प्रमाणात जगभरात बोलला गेला. आणि त्याच्या बरोबरीने लीक डिटेक्शन, की लिकेजेस आहेत हे सगळ्यांना मान्य आहे, पण लिकेजेस असताना त्याच्यावरचे रिकव्हरी, लीक डिटेक्शन आणि त्याचं प्रिव्हेन्शन हा एक त्याच्या वितरण व्यवस्थेशी निगडीत भाग त्याच्यात आला होता. सो वॉटर सप्लाय डिस्ट्रीब्युशनमध्ये हा भाग कव्हर केल्यानंतर रेव्हेन्यू मॉडेल, म्हणजे लोक काय म्हणतात की आम्हाला पाणीच येत नाही. बऱ्याच ठिकाणी ते खरं असतं, पण बऱ्याच ठिकाणी ते फेक तक्रारी पण असतात. कारण असलेलं पाणी तुम्हाला जास्त प्रमाणात वापरायचं किंवा त्याचा मिसयूज करायचा म्हणून लोक ते खोट्या तक्रारी पण काही ठिकाणी केलेल्या आम्हाला आढळल्या. मग अशा केसमध्ये काय झालं की पीसीएमसीमध्ये आम्ही रेग्युलर इन्स्ट्रुमेंटेशन स्काडा ही सिस्टीम इम्प्लिमेंट केली. पूर्ण शहरभर सगळ्या ठिकाणी मीटर बसवले. मीटर बसवल्यानंतर तक्रारींचं प्रमाण निम्म्यावर आलं. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्हाला काहीतरी त्याचे एव्हिडन्सेस किंवा त्याचे रेकॉर्ड्स तयार होतात तर कळत नकळत त्याला एक बंधनं आले, जबाबदारी आली, अकाउंटेबिलिटी आली, तिथे तक्रारी कमी झाल्या. दुसरा प्रकार आम्हाला असा अनुभवाला आला डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये की हे सगळं करायचं आहे पण फंड्सच त्याला मिळत नाहीये. कारण मग शेवटी सगळ्यांचं गणित थांबतं कुठे, तर तुमच्या फायनान्शियल स्टॅबिलिटी किंवा फायनान्शियल सपोर्ट फॉर दॅट एंटायर इम्प्लिमेंटेशन. मग असं लक्षात आलं की फायनान्स जर मर्यादित असेल तर लोक सुरुवातीला फक्त डागडुजी करतात. आता समजा तिथे 1,000 कोटीची किंवा 500 कोटीची आवश्यकता आहे तर आता फक्त 50 कोटी दिले तर त्याच्यात जुजबी कामं करणं. मग हा सगळा कास्केडिंग इफेक्ट येतो फायनान्सवर. म्हणून मग वितरण व्यवस्था प्रणाली सुधारण्यासाठीचं जे काही फायनान्स आहे त्याच्या संदर्भामध्ये पीपीपी हा सेक्टर परत निर्माण झाला. खाजगी आणि सार्वजनिक भागीदारी, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये जेव्हा हे विषय आले ते वितरण व्यवस्थेचे सुधारणा त्याच्याशी निगडीत केले गेले. मग आपल्याकडे हा प्रयोग जेव्हा केला गेला भारतामध्ये तेव्हा काही ठराविक शहरांमध्येच तो प्रयोग यशस्वी झाला. परदेशात जर आपण बघितलं, अमेरिकेमध्ये म्हणा किंवा युकेमध्ये म्हणा, सगळ्या ठिकाणी पाणी हे खाजगी संस्थांमार्फत वितरित केलं जातं. त्याचं मॉनिटरिंग होतं, त्यांचे रेव्हेन्यू जनरेशन व्यवस्थित होतात आणि ह्या सगळ्यांचं गणित हे खूप फायदेशीर म्हणून धरलं जातं. आपल्याकडे बरोबर उलटा प्रकार आहे. आपल्याकडे हा एक तोट्यातला सेक्टर म्हणूनच बघितला जातो. कारण डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये तुम्ही जेव्हा पीपीपीवर येतात त्या केसमध्ये फरक कुठे पडतो की रस्त्यासाठी किंवा महामार्गासाठीचं पीपीपी, आपण जेव्हा हायवे, मुंबई पुणे हायवे, जेव्हा तुम्ही हायवे वापरायला सुरुवात करतात तेव्हा हायवेच्या सुरुवातीला आधी तुम्ही टोल भरतात आणि मग तुम्ही ती फॅसिलिटी वापरतात. पाण्या सेक्टरमध्ये बरोबर उलट आहे. आधी तुम्ही पाणी कन्झ्युम करतात आणि महिन्यानंतर तुम्ही ठरवतात की पाण्याचे पैसे द्यायचे किंवा नाही ते. तिथे हा फरक पडतो आणि त्यामुळे हा सेक्टर जो लॉसमध्ये जातो आहे त्याचे काही कारणांपैकी हे एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे वितरण व्यवस्था सुधारवणं, त्याच्या बरोबरीने त्याच्यात नवीन टेक्नॉलॉजी आणणं, त्याच्यातला अकाउंटेबिलिटी फिक्स करणं, फायनान्शियल सपोर्ट देणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या सुसूत्रपणे जर केल्या गेल्या तर आपल्याकडची पण वितरण व्यवस्था खूप सुंदर पद्धतीने होऊ शकते. खरंच या सगळ्या गोष्टी मला वाटतं की इम्प्लिमेंट करणं तितकंच गरजेचं आहे. सगळ्या माझ्या स्टार्टअपमधल्या बंधू भगिनी, मित्रांना, मैत्रिणींना सांगायला मला आवडेल की यामध्ये जितकी टेक्नॉलॉजी डेव्हलप करता येईल ना तितकी त्यांनी करावी. कारण का ही काळाची गरज होणारच आहे. त्याच्यात प्रचंड इनोव्हेशनला स्कोप आहे की नक्की पाणी कसं जातंय, कुठे जातंय, प्रेशर टेक्निक्स, क्वालिटी आणि ऑफकोर्स महेश म्हणला तसं डिस्ट्रीब्युशन. म्हणजे स्टार्टअपच्या दुनियेमधल्या सगळ्यांना याच्यात प्रचंड मोठं काम आहे. खरं म्हणजे पाण्याचा विषय इतका खोल आणि इतका मोठा आहे की त्याच्यावरती अधिक चर्चा होणं गरजेचं आहे, त्याच्यावरती अधिक अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की आपली ही जी नवयुगाची ज्ञानमालामधली ही जी सिरीज सुरू आहे पाण्याविषयीची, जलव्यवस्थापनाविषयीची, ती अशीच आणखीन एक भाग पुढे चालू राहू शकेल. कारण माझ्या मनात अजून सारे प्रश्न आहेत, श्रोत्यांच्याही मनात काही प्रश्न असतील. त्या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आज जरी आपण इथे थांबलो तरी उद्या आपण विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरती पुन्हा भेटूयात. आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना जी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आणि श्रोते हो, विद्यावाणीच्या या मालिकेमध्ये आपण उद्या देखील जलव्यवस्थापन आणि त्यातलं तंत्रज्ञान याविषयी महेश आणि डॉक्टर अनघा यांच्यासोबत चर्चा सुरू ठेवणार आहोत. तेव्हा ऐकत रहा विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र FM बँडच्या 107.4 मेगाहर्ट्झवर. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.
मित्रहोतच आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत जलव्यवस्थापन याविषयी जाणून घेतलेत. ही माहिती आपल्याला दिली होती महेश पाठक आणि डॉक्टर अनघा पाठक यांनी. त्यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. मित्रो, या मुलाखतीचा भाग दुसरा आज आपण ऐकलात. या मुलाखतीचा अंतिम भाग तिसरा आपण उद्या विद्यावाणीवरून 107.4 FM वरून ऐकणार आहोत. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात 107.4 FM वर आणि प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आपण जलव्यवस्थापन याविषयी माहिती करून घेत आहोत. युनिटी IE वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक महेश पाठक आणि डॉक्टर अनघा पाठक यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधला आहे श्री दत्तने. ऐकूयात या मुलाखतीचा अंतिम भाग तिसरा. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर आपण ऐकत आहात नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्याने ऐकतो आहोत. मी श्रीदत्त या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज जलसंवर्धन जलव्यवस्थापन या विषयावरील कार्यक्रम मालिकेचा हा तिसरा भाग आहे आणि आज देखील आपल्यासोबत महेश पाठक आणि डॉक्टर अनघा पाठक हे आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे युनिटी IE प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे ते संस्थापक आहेत आणि त्यांनी गेली 27 वर्ष पाणी या विषयावरती खूप मोठं कार्य केलेलं आहे. ही संस्था एक अत्यंत यशस्वी कंपनी म्हणून घडवण्यामध्ये या दोघांचाही खूप मोठा वाटा आहे. त्या दोघांना त्यांच्या संयुक्त योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा असा उद्यम कौस्तुभ पुरस्कार देखील मिळालेला आहे. गेल्या 2 भागांमध्ये आपण असं पाहिलं की शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये, इंडस्ट्रीजमध्ये आणि वैयक्तिक पातळीवरती जलव्यवस्थापनाची आणि जलशिक्षणाची आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गरज आहे. मागच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की भारतामध्ये आपण जलव्यवस्थापनाला सुरुवात केलेली आहे वेगवेगळ्या पातळीवरती. जेव्हा आपण जलव्यवस्थापन करायला सुरुवात केली, महेश यांनी सांगितलं की 74व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगानं भारतामध्ये पाण्याचं वाटप आणि पाण्याचं वितरण याच्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी होत्या त्या केंद्राकडून आता स्थानिक पातळीवरती आलेल्या आहेत. पण अजूनही डॉक्टर अनघा यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा गेल्या भागात मांडला, तो म्हणजे पाण्याविषयीचं शिक्षण आणि पाण्याविषयीची जागरूकता अजूनही खूप कमी प्रमाणावरती आहे. याच विषयावरती पुढे चर्चा करण्यासाठी आज पुन्हा एकदा आम्ही महेश पाठक आणि डॉक्टर अनघा पाठक यांना विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार. मॅम नमस्कार. नमस्कार. स्वागत विद्यावाणीचं आहे. आणि आपलं पण खूप खूप धन्यवाद. मागच्या 2 वेळेचा जो अनुभव होता त्या दोन्ही वेळेच्या डिस्कशन्समध्ये खूप महत्त्वाचे विषय चर्चेले गेले. हे थोडक्यात जसं आपण आत्ता म्हणाला त्याप्रमाणे वॉटर वाईजनेस, जशी साक्षरता असते आपल्या भाषेमधली असेल किंवा आपल्या ज्ञानामधली असेल, तशी जलसाक्षरताही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे जलसाक्षरतेकडे जाण्यासाठी प्रत्येकाने कसा प्रयत्न करावा याचे आपण जे उद्बोधक चर्चा करत आहोत त्याचा नक्कीच आपल्या बाकीच्या मित्रमंडळींना उपयोग होईल असं मला वाटतंय. आणि सर, आपला जो अनुभव आहे की आपण गेली अनेक वर्ष सल्लागार म्हणून काम करतात. सरकारच्या अनेक साऱ्या संस्थांचे तर आहातच, अनेक स्टार्टअप्सना, अनेक कंपन्यांना, इंडस्ट्रीजना आपण सल्लागार म्हणून काम करतात आणि आज विद्यावाणीच्या माध्यमातून आपण काही हजार लोकांना आपण सल्ला देतो आहोत, मार्गदर्शन करतो आहोत की पाण्याचा नेमका वापर कसा झाला पाहिजे. जेव्हा मागच्या भागामध्ये आपण चर्चा करत असताना वेगळे ॲस्पेक्ट्स बघितले, पण एक मुद्दा आता अलीकडच्या काळामध्ये प्रकर्षानं जो जाणवतो आहे त्याच्याविषयी मला बोलायचं आहे, तो आहे हवामान बदलाविषयी. आपण असं पाहतो आहोत की पाऊसमान हे भारतामध्ये बदललेलं आहे. पुण्याचा विचार केला किंवा आपण महाराष्ट्राचा विचार केला तर असं पाहिलं की 25 वर्षापूर्वी 4 महिन्यामध्ये जितका पाऊस पडायचा तितका पाऊस आताही आहे, पण पावसाचं रीतच बदलली आहे असं म्हणत की एका दिवसात इतका मोठा पाऊस पडून जातो आणि पुढचे 15 दिवस कोरडे राहतात. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी हे आपल्याला अनुभवायला मिळालेलं आहे. याचा पाण्याच्या साठवणुकीवरती, पाण्याच्या वितरणावरती परिणाम होतो का? आणि हे बदलणारं वातावरण आहे हे एकूणच भारताच्या पाणी पुरवठ्यावरती काही परिणाम करतं का? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये हा खूप उद्बोधक ठरेल याच्यावर चर्चा करणं. कारण ग्लोबल चेंजेस जे होत आहेत, एन्व्हायरमेंटल चेंजेस, त्या केसमध्ये पावसाचं प्रमाण हे वाढलेलं आहे, पण त्याची अनियमितता पण खूप वाढलेली आहे.
पूर्वी जे 4 महिने आहेत, आपण भारतामध्ये 3 ऋतू मुख्यत्वे म्हणून विचारात घेतो, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पण त्या पावसाळ्यामध्ये जो 7 जून पासून पूर्वी चालू व्हायचा, तुम्हाला कल्पना असेल की 7 जूनला पाऊस पडायचा म्हणजे पडायचाच. साधारणतः 25, 30, 35 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. पण आता 7 जूनच्या आधी कधीतरी जानेवारी फेब्रुवारीमध्ये पडतो, कधीतरी ऑगस्टमध्ये पडतो. 2 वर्षापूर्वी तर असं होतं की प्रॅक्टिकली 8 ते 10 महिने पाऊस आपल्याकडे पडतच होता. हे सगळं जेव्हा होतं त्या केसमध्ये कमी वेळात जास्त पाऊस पडणं हा एक खूप मोठा आपल्याकडे आता धोका निर्माण झालेला आहे. अनप्रेसिडेंटेड रेनफॉल जे आपण म्हणतो त्याला, किंवा बऱ्याच वेळेला क्लाउड बस्टिंग हा एक शब्द वापरला जातो, ढगफुटी ज्याला आपण म्हणतो. तर कमीत कमी वेळामध्ये प्रचंड पाऊस पडल्यामुळे काय होतं, आता त्याचं उदाहरण जर बघितलं तर 26 जुलै मुंबईचं हे सर्वश्रुत आहे. ज्या दिवशी 26 जुलैला जेव्हा प्रचंड पाऊस पडला होता त्या दिवशी शहरामधला पाणी हा एक भाग झाला आणि पौर्णिमा, अमावस्या हा जो काही समुद्रामध्ये भरती होती येते त्याच वेळेला त्याचा इम्पॅक्ट तिथे आला. त्यामुळे समुद्राला भरती आल्यामुळे पाणी सगळं शहराकडे आलं. वरून पडणाऱ्या पावसामुळे पाणी सगळं समुद्राकडे जाण्याचा प्रयत्न केला गेला आणि सगळ्या ठिकाणी फ्लडिंग सिच्युएशन झाली. सेम सिच्युएशन मागच्या वर्षी पुण्यामध्ये झाली होती. पुण्यामध्ये 24 तासामध्ये ॲव्हरेज जर पुण्याचा पाऊस बघितला तर 680 मिलीमीटर हा वर्षभराचा पाऊस आहे. आणि ॲव्हरेज जर बघितला दिवसाचा तो मॅक्झिमम 50 मिलीमीटर एका तासाचा मॅक्झिमम रेनफॉल आहे. 22 तासामध्ये पुण्यामध्ये साधारणतः 980 मिलीमीटर पाऊस पडला. शिवाजीनगर किंवा मॉडेल कॉलनी हा जो भाग आहे तो सगळा पाण्याखाली गेला. थोडक्यामध्ये तुमच्या भूमिगत गटार योजना किंवा वॉटर सप्लाय हे ह्या अशा अनप्रेसिडेंटेड रेनफॉलसाठी सक्षम आहेत का, तर त्याचं उत्तर नाहीये. आणि कोणी करू पण शकत नाही. त्याचं दुसरं कारण असं आहे की त्या अनप्रेसिडेंटेड रेनफॉलसाठी इन्व्हेस्टमेंट ही खूप ह्यूज लागते. अशा वेळेला काय करावं हा एक मोठा सगळ्या अर्बन प्लॅनर्सकडे किंवा जलव्यवस्थापनाच्या कमिटीसमोर हा मोठा प्रश्न सगळ्या ठिकाणी भेडसावतोय. मग अशा वेळेला हा जो ग्लोबल चेंजेसमुळे, एन्व्हायरमेंटल चेंजेसमुळे जो काही अतिपाऊस पडतो आहोत याच्यासाठी वितरण व्यवस्था कशी असावी किंवा त्याच्या दृष्टीने पाणी आणि ड्रेनेजमध्ये काय असावं याचे काही ठोकताळे बांधले गेलेले आहेत किंवा आता आपण अनुभवतो आणि त्याप्रमाणे आम्ही इम्प्लिमेंट पण करतो आहोत. त्याचंच एक उत्कृष्ट उदाहरण द्यायचं म्हटलं तर सध्या आम्ही ओरिसामध्ये काही शहरांमध्ये प्रोजेक्ट करतो आहोत की जिथे आपण बघतो की दर 3 वर्षानंतर तिथे चक्रीवादळाचा धोका आहे. पारादीप पोर्ट ट्रस्ट म्हणा किंवा कोणार्क म्हणा अशा शहरांमध्ये आपण दर 2-3 वर्षांनी ऐकतो. मग अशा केसमध्ये त्या शहराची जी वाताहत होते त्यासाठी सुरुवातीपासूनच जर व्यवस्थित प्लॅन केला की ह्या गेल्या 50 वर्षात, 90 वर्षात, 99 वर्षात अनप्रेसिडेंटेड रेनफॉल किती झाले आणि त्याप्रमाणे जर सिस्टीम डिझाईन केल्या गेल्या तर त्यांना त्याच्यातनं नक्कीच रिलीफ मिळू शकतो. सो म्हणजे तुमचा जो प्रश्न होता की ह्या ग्लोबल चेंजेसमुळे जलव्यवस्थापन किंवा वेस्ट वॉटर मॅनेजमेंट ह्याचा जर सुरुवातीपासून एकत्रित विचार केला गेला तर त्याच्यावर मात करणं शक्य आहे का, तर काही अंशी शक्य आहे. पण त्यासाठी इन्व्हेस्टमेंट जी लागते ते इन्व्हेस्टमेंट ही ह्यूज असल्यामुळे त्याच्यातनं व्हाय मीडिया काढणं हे आपल्याला आवश्यक आहे. मग तो व्हाय मीडिया कसा काढायचा की शहरातले जे सखोल भाग आहेत जिथे दरवर्षी आपण अनुभवतो की इथे ट्रॅफिक पावसाळ्यामध्ये 10 मिनिटं, अर्धा तास, 2 तास ट्रॅफिक तिथे तुंबणार, पाणी तुंबलं म्हणून ट्रॅफिक पण तुंबली. अशा केसमध्ये लोकलाइज जर आपण सोल्युशन्स काढून त्याच्यातनं मार्ग काढला अर्बन लोकल बॉडीने तर नक्कीच आपण त्याच्यावर उपचार करू शकतो. जेव्हा आपण अर्बन लोकल बॉडीज म्हणतो तेव्हा मोठ्या मोठ्या शहरांचा विचार केला जातो आणि अनेक ठिकाणी आपल्याला असं वाचायला मिळतं, वेबसाईटवरती देखील पाहायला मिळतं की जगभरातल्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं पाण्याचं व्यवस्थापन करताना दिसतं. मुंबईसारख्या शहराचा विचार केला, दिल्ली, चेन्नई किंवा कोलकाता ही मोठी शहरं आहेत आणि परदेशातली अनेक मोठी शहरं आहेत जिथं पाण्याचं प्रमाण अनेकदा वेगवेगळं राहिलेलं आहे, मात्र तिथं व्यवस्थापन अतिशय चांगलं झालेलं आहे. तर तुमच्या पाहण्यामध्ये किंवा तुमच्या अभ्यासामध्ये असं काही आहे का की ज्याला आपण पाण्याचं व्यवस्थापन उत्तम झालेलं आहे असं शहर म्हणता येईल आणि त्यांचा नेमका प्लॅन काय होता किंवा कसा असतो? येस, नक्कीच. त्याच्याबद्दल जर बघितलं तर जगातले बरेचशा अशा शहरांची यादी आपल्याला देता येईल की जिथे जलव्यवस्थापन हे खूप सुसूत्रितपणे केलं जातं. आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर नेदरलँडमधले बरेचसे शहर जिथे आम्ही प्रत्यक्ष भेटी दिल्या, तिथे राहिलो आहोत. नेदरलँडमधलं ॲम्स्टरडॅम असू देत किंवा डेल्फ ही एज्युकेशन सिटी आहे, त्याला स्टुडंट सिटी पण म्हणतात. ह्या सगळ्या शहरांमध्ये झालंय असं की तिथे पाणी पुरवठा हा 24/7 आहेच. म्हणजे गेले वर्षानुवर्ष म्हणजे त्यांना तो 24/7 हा कन्सेप्ट नाहीच आहे. नळ उघडलं की पाणी येणार. ह्या सगळ्या शहरांमध्ये तिथे प्रेशराईज सिस्टीम म्हणजे नॉर्मल आपल्याकडे ज्या पाण्याच्या पुरवठा योजना आहेत त्या ग्रॅव्हिटी सिस्टीममध्ये येतात. कुठल्या तरी टाकीमध्ये पाणी भरलेलं असतं आणि तिथून ग्रॅव्हिटीने तुमच्या नळापर्यंत पाणी येतं. व्हेरॅज ह्या सगळ्या देशांमध्ये सगळ्या ठिकाणी पंपिंगने पाणी पुरवलं जातं कारण त्यामुळे पाईपलाईन्स ह्या फुल्ली चार्ज असतात. हा झाला नुसता पाण्याचा भाग. त्यांच्या क्वालिटीबद्दलचं जर सगळ्यात महत्वाचा जो फरक जाणवला, आपल्याकडे काय होतंय की समजा पुण्यामध्ये खडकवासला धरणातनं पाणी येतं. खडकवासल्याच्या पाण्यापर्यंत
हौशे, गौशे आणि नवशे हे तिथे पाण्यात जाऊन डुंबतात, गाई म्हशी तिथे फिरत असतात, लोक तिथे कचरा टाकतात. बऱ्याच परदेशामध्ये, नेदरलँड्समध्ये जर बघितलं तर हे जे सगळे जलस्रोत आहे सगळे ते अतिशय व्यवस्थितपणे आणि खूप शिस्तीने ते मॅनेज केले गेलेले. तिथे लोकांना ॲक्सेस नाहीये, लोकांना त्या पाण्यापर्यंत जाता येत नाही. त्या पाण्याचं जो काही प्युरिटी आहे ती खूप हाय लेवलला मेंटेन केली जाते. त्यामुळे तुमची ट्रीटमेंटवरची कॉस्ट कमी होते. त्यानंतर डिस्ट्रीब्युशनमध्ये जरी तिथे एनर्जी लागत असेल तरी एनर्जी आणि तुमचं व्यवस्थापन हे खूप सुंदर प्रकारे होतं. त्याच्या बरोबरीने जेव्हा आपण चांगले व्यवस्थापन पद्धती म्हणतो, लोकांना जर वेळच्या वेळी पाणी मिळालं, सफिशियंट प्रेशरने आणि सफिशियंट क्वांटिटीने मिळालं तर लोक आर हॅपी अँड विलिंग टू पे फॉर इट. हा जो काही फरक आहे आपल्याकडे लोक पेमेंट करत नाही, हे आपण लोकांना दोष देण्यापेक्षा त्या सिस्टीममध्ये आपण काय इम्प्रूव्ह करू शकू जेणेकरून ते स्वतःहून त्याचे पेमेंट करतील, अशा गोष्टी जर कम्पेअर केल्या तर नक्कीच होऊ शकतात. अशा जगामध्ये खूप उदाहरणं आहेत. नेदरलँड व्यतिरिक्त अमेरिकेमध्ये आहेत, युकेमध्ये म्हणजे लंडनमधली पाणी पुरवठा योजना बघा किंवा कुठल्याही चांगल्या शहरांमधली बघा, ही अतिशय सिस्टमॅटिक चालू आहे. मग तिथे दुसरा जो एक ग्लोबल लेवलला आता डिबेट चालू आहे भारत आणि इतर याच्यामध्ये, की ही पाणी पुरवठा योजना सेंट्रलाइज करायची का डिसेंट्रलाइज करायची, म्हणजे प्रायव्हेट पार्टीकडे चालवायला द्यायची का गव्हर्नमेंटकडे चालवायला द्यायची. त्या दोन्हीमध्ये हा डिबेटचा भाग आहे, कारण प्रायव्हेट पार्टीकडे चालवण्याचे फायदे तोटे आणि गव्हर्नमेंटकडे चालवण्याचे फायदे तोटे हे खूप वेगळे आहेत. आपण त्या डिबेटमध्ये न पडता जेणेकरून लोकांना पाणी हे कसं व्यवस्थित मिळेल ह्याच्यावर भर देणं आवश्यक आहे. कारण म्हणजे आपण आता जेव्हा बोलतो आहोत पाणी हे व्यवस्थित सगळ्यांच्यापर्यंत पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे, पण दुसरा जो मुद्दा येतो तो म्हणजे की पाण्याच्या शुद्धतेचा, वॉटर क्वालिटीबद्दल पण आता आपण बोललो. याला जोडून एक मुद्दा असा आहे की जगभरामध्ये पाणी पुरवठ्याचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर केला जातो. म्हणून मग SDGs मध्ये किंवा ज्याला आपण शाश्वत विकासाची उद्दिष्ट ज्याला म्हणतो, त्यातला जो 6वा जो भाग आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्याच्याविषयी काय सांगाल आपण? खूप महत्वाचा भाग हा सगळ्या जगात चर्चा केला गेला. 2015 साली युनेस्कोने 2015 ते 30 या 15 वर्षासाठी उद्दिष्ट ठरवले. ते जे 17 उद्दिष्ट होते शाश्वत विकासाचे, त्याच्यातला उद्दिष्ट क्रमांक 6 म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 6 दॅट इज डायरेक्टली लिंक्ड अप विथ सर्वांसाठी शुद्ध जल व स्वच्छता. याचा अर्थ काय की प्रत्येक माणसाला शुद्ध पाणी मिळणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे आणि तो जे पाणी वेस्ट जनरेट करतो किंवा त्याच्या परिसरात जी काय आहे ते त्याच्यापासून स्वच्छता निर्माण होणं आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहणं हा मूलभूत अधिकार समजला गेला. आणि म्हणून 193 देशांनी जेव्हा ती सगळे वचनबद्ध झाले या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलला, तेव्हा त्यांनी एकमेकांमध्ये ठरवलं की हो आपण पुढच्या 15 वर्षामध्ये ही मिशन आपण इम्प्लिमेंट करू. त्याचं भारताच्या दृष्टीने आपण काय केलं, SDG 6च्या दृष्टीने आपले माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदीजी यांनी त्याच्यावर एक मोठी ॲक्शन प्लॅन तयार केला. त्याच्यातला पहिला जो भाग होता की जलजीवन मिशन. जलजीवन मिशन म्हणजे हर घर जल हर घर नल, प्रत्येक घराघरामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा. इट इज पार्ट ऑफ, जेव्हा मी म्हणतो की सर्वांसाठी शुद्ध जल, सो म्हणजे तो तिथे ॲड्रेस झाला. SDG 6 मधला जो महत्वाचा भाग आहे की शुद्ध पाणी, हे 6.1 मध्ये जे काही मेन्शन केले त्यांनी, तो सगळ्यांसाठी शुद्ध पाणी मिळवण्यासाठीचे काय प्रयत्न असावे ते त्यांनी त्याच्यात इम्प्लिमेंट केले. मग त्याची प्रोग्रेस आत्ता काय आहे, आजच्या घडीला जर बघितलं तर गेल्या 10 वर्षामध्ये साधारणतः 80-85% बऱ्याचशा राज्यांमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन झालंय. काही ठिकाणी थोडंफार कमी जास्त प्रमाणात आहे, पण ते 2030 पर्यंत होईल असा सरकारचा अंदाज आहे. सेकंड जो पार्ट आहे स्वच्छता म्हणजे शेवटी अल्टिमेटली वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ह्याच्या सगळ्यांचा संबंध येतो स्वच्छता. त्यासाठी त्यांनी पहिला जो ॲक्शन प्लॅन केला की स्वच्छ भारत मिशन. स्वच्छ भारत मिशनमधला प्रायमरी मोटो जो असा होता की हागणदारी मुक्त गाव, ओपन डिफिकेशन फ्री व्हिलेज, हा त्याच्यामधला उद्देश होता. त्या केसमध्ये जवळजवळ जानेवारी 2026 पर्यंतचं जर आपण बघितलं प्रोग्रेस, तर जवळजवळ 95% भारत हा हागणदारी मुक्त झालेला आहे. हा खूप अभिमानाची आणि खूप महत्वाची गोष्ट आहे. सो हे जे 2 भाग आपण ॲड्रेस केले गेले, तर त्याच्या अंडर हा जो UNचा आहे WASH, WASH, वॉटर सॅनिटेशन आणि हायजीन. वॉटर सॅनिटेशन हा झाला वॉटर सप्लाय आणि वेस्ट वॉटर मॅनेजमेंट आणि आरोग्य. त्याच SDG 6 मध्येच आरोग्य संदर्भात पण बरंच बोललं गेलेलं आहे की प्रत्येकाला उत्तम आरोग्य असणं हा मूलभूत अधिकार आहे आणि आरोग्य हे डायरेक्टली निगडीत आहे तुमच्या शुद्ध पाण्याशी आणि तुमच्या परिसरामध्ये असलेल्या वेस्ट वॉटरशी. हे सगळे आपण ॲड्रेस करत करत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया खूप चांगलं काम याच्यावर आपण केलं गेलेलं आहे. खरंच आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करतो, कारण ही जी उद्दिष्ट आहेत ती संपूर्ण 15 वर्षांच्या कालावधीचा अभ्यास करून किंवा आडाखा बांधून, अंदाज बांधून केलेली होती. आता जेव्हा काळ बदलतो आहे तेव्हा आपण असं पाहतो आहोत की अनेक साऱ्या वेगळ्या बॉडीज पाण्यासाठी म्हणून काम करत आहेत.
आणि शहरी भागाबरोबरच शहरालगतची जी निमशहरी भाग आहे किंवा ग्रामीण भाग आहे इथंही मोठ्या प्रमाणावरती आता पाण्याविषयी काम सुरू झालेलं आहे. पण डॉक्टर अनघा, जेव्हा तुम्ही तरुण पिढीसोबत काम करता, स्टार्टअप असतील, काही संस्था असतील, त्यांच्यासोबत जेव्हा काम करता, तेव्हा त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत की आता 2030 पर्यंत येत्या 4 वर्षात आपण ही उद्दिष्ट पूर्ण करू शकू, पण पुढच्या काळाचा विचार करता, नियोजन करत असताना तुमची संस्था तर खूप मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये काम करते आहे. त्या तरुणांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीनं आपण पाण्याचं व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे, आणि याचा आता आपण सरकारच्या जबाबदारीविषयी, कर्तव्याविषयी तर बोललोच, पण मग नागरिक म्हणून आणि एक छोटी संस्था म्हणून आपली काय कर्तव्य असली पाहिजेत, आपण कशा पद्धतीनं पाण्याकडे पाहिलं पाहिजे, काय सांगाल? जरूर, याच्यात मला नक्की सांगायला आवडेल. सर, मगाशी आपण काही उत्कृष्ट उदाहरणं दिली, त्यात इव्हन शहरं लाईक सिंगापूर सुद्धा आपण अभ्यासलंय. त्याची मला कल्पना आहे की किती वेळा त्यांनी पाणी रिसायकल केलंय. स्वच्छ भारत मिशन जसं आहे तसं मग भारतामध्ये स्वच्छ पाणी मिशन का नाही हो? माझं सगळं यंग जनरेशनला म्हणणं हेच राहील, ऑल स्टार्टअप स्टार्ट विथ अ प्रॉब्लेम स्टेटमेंट. एक प्रॉब्लेम स्टेटमेंटला काही ना काहीतरी तुम्ही सोल्युशन काढता आणि मग त्यातनंच एक स्टार्टअप सुरू होते. पाण्याशी निगडीत आणि एन्व्हायरमेंटशी निगडीत अनेक प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आत्ता अस्तित्वात आहेत. जसं आपण मागच्या महिन्यात सुद्धा पाहिलं की दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय खेळ आणि काही स्पोर्ट्समन आणि यांची काही कॉम्पिटिशन्स होत्या, त्यातनं सुद्धा काही जण माघारी गेले, कारण का दिल्लीची हवा आत्ता आपल्याला सुटेबल नाही अशी चर्चा झाली. पण ही वेळ का येऊ देते? कारण का आपण अजून त्या प्रश्नांकडे नीट पाहत नाही आहोत, डीप डाईव्ह करत नाही आहोत आणि डेली चर्चेमध्ये येत नाहीयेत. जसे स्टॉक मार्केटचे रेट्स अप्स अँड डाऊन झाले, पगार अप्स अँड डाऊन झाले, जॉब मार्केट कसं हलतंय याच्यावरच्या चर्चा झाल्या. पण जॉब मार्केटच्या चर्चा करता करता दिल्लीमध्ये एअर पोल्युशन एवढं का आहे ह्या पण चर्चा व्हायला हव्यात. त्यामुळे घराघरांमध्ये, इंडस्ट्रीयल फोरम्समध्ये, स्टुडंट कम्युनिटीमध्ये याच्यावरती चर्चा होणं आधी भयंकर आवश्यक आहे. इंदोरची सुद्धा केस आहे. हे काही शहरांना, जशा सिंगापूर सारखे किंवा नेदरलँड सारखे किंवा UK सारखे या देशांना किंवा या गावांना किंवा या शहरांना जमलं, आणि मग तेव्हा माझ्या शहरात का नाही जमते हा प्रश्न तर आधी मंचावरती येऊ दे. मग ऑटोमॅटिकली त्याच्यातनं शिक्षण उद्भवेल. काही एक्सपर्ट्स डेफिनेटली आम्ही आणखीन कॉन्ट्रीब्यूट करू आणि मग त्या प्रॉब्लेम्समधनं आपल्याला सोल्युशन्स मिळतील आणि स्टार्टअप्स वाढू शकतील. मला वाटतं की पाण्यावरती आणि पाण्यासाठी काम करणारे पण स्टार्टअप्स खूप चांगल्या पद्धतीने भविष्यात काम करू शकतील. 100%. नक्कीच, कारण आपण असं पाहतो की भारतामध्ये आपण वेगळ्या संकल्पना आणल्या. आपण असं पाहिलं की स्मार्ट सिटीज आल्या पाहिजेत किंवा इकॉनॉमिक झोन्स तयार झाले. त्याचबरोबर आपण असं पाहिलं की क्रीडा नगरी सुरू झाल्या. पण पाण्यासाठी म्हणून असं एखादी नगरी किंवा पाण्यासाठी म्हणून एखादा प्रदेश असा करावा असं वाटतं का? की आणि त्याचा फायदा कसा होऊ शकेल? काय सल्ला द्याल? काही वर्षांपूर्वी सरांनी एक सुचवली ती आयडिया, नदीचा सुद्धा एक महोत्सव असावा. आपल्याकडे अनेक महोत्सव अतिशय आनंदाने आणि समाजाच्या फुल पार्टिसिपेशननी, सहभागाने आपण पार पाडतो. महाराष्ट्राचा सगळ्यात लाडका आहे तो गणपती उत्सव. गणपती बाप्पाचं विसर्जन पण पाण्यात करतो, पण त्या पाण्याचं सुद्धा तुम्ही सेलिब्रेशन करावं. आणि आत्ता जो महत्वाचा टॉपिक मांडला की आम्ही जर नदी खराबच नाही होऊ दिली, त्याच्यात कचराच नाही जाऊ दिला आणि त्यासाठी पण स्टार्टअप्स हिरिरीने पुढे आल्या, तर आपल्या ट्रीटमेंट फॅसिलिटीज खूप सुधारतील, खूप बदलतील. आता सुद्धा आपण 2 आठवड्यापूर्वी पाहिलं की काही हाऊसिंग सोसायटीमध्ये कंटॅमिनेटेड पाण्यामधनं लाल बारीकशा रक्तासारख्या लाल आळ्या पण आल्या होत्या. हे सगळ्या समस्या ऑटोमॅटिकली ऍट सोर्स अरेस्ट होतील. त्याच्यात सगळ्यात जास्त आवश्यक आहे ते प्रत्येक नागरिकांनी पाणी हा माझा विषय आहे म्हणून आधी आत्मसात करणं, प्रश्न विचारणं, मग शिक्षण आपोआप येईल. सर, तुम्ही आता अनेक साऱ्या गृहनिर्माण संस्थांना आणि बिल्डर्सना पण खूप सारी मदत करत आहात. आता आपण असं पाहतो की पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये मोठमोठ्या सोसायटीज तयार होतात जिथं की 1000पेक्षा जास्त फ्लॅट्स असतात. म्हणजे साहजिकच 4000पेक्षा जास्त लोक एकत्रित राहत आहेत. ती एक छोटी छोटी शहरच आहेत, त्या टाउनशिप्स आहेत. मग त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की तिथल्या प्रत्येक व्यक्तीपासून ते संपूर्ण सोसायटीने पाण्याविषयी कसं जागरूक झालं पाहिजे आणि कशा पद्धतीने त्यांनी आपल्या रोजच्या दिनक्रमामध्ये पाण्याविषयीच्या गोष्टी अंगीकृत केल्या पाहिजेत? ज्या छोट्या सोसायट्या, ज्या मिनी टाउनशिप म्हणून किंवा मिनी शहरं म्हणून ज्या आहेत, त्यांचे पाण्याचे प्रश्न आणि मोठ्या शहराचे पाण्याचे प्रश्न हे कळत नकळत सारखेच आहेत. थोडक्यात सगळ्यात पहिला जो भाग त्याच्यातला आहे की अवेअरनेस क्रिएशन. अवेअरनेस क्रिएशन हे बालपणापासून, शाळेपासून किंवा त्या सोसायट्यांमध्ये त्याच्यावर उद्बोधक, साधक बाधक चर्चा होणं खूप आवश्यक आहे. असं लक्षात येलंय की आपण जेव्हा शाळांमध्ये हा विषय खूप प्रकर्षाने चर्चेला जातो तेव्हा मुलांतर्फे आईवडिलांना, आईबाबांना जर सांगितलं गेलं तर मुलगा सांगतोय म्हणून आईवडील ऐकतील, आईवडील सांगतोय म्हणून मुलगा ऐकेल, हा प्रकार
पेक्षा मुलगा सांगतोय आणि छोटी जनरेशन मोठ्यांना शिकवतंय, हा जर तिथे इम्पॅक्ट त्याचा जर आला तर हे खूप सुधारणा होईल. सोसायट्यांमध्ये होतंय असं की वेस्टेज ऑफ वॉटर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. म्हणून मग आम्ही काही ठिकाणी सोसायट्यांमध्ये हे केलं की प्रत्येक बिल्डिंगला एक वॉटर मीटर बसवणं. तिथे समजा एका बिल्डिंगमध्ये 16 फ्लॅट्स आहेत किंवा 50 फ्लॅट्स आहेत, तर प्रत्येक फ्लॅटला अकाउंटेबिलिटी येते की आमच्या बिल्डिंगमध्ये किती वापर केला गेलेला आहे आणि त्या आपापसामध्ये त्याच्यावर मंथली चर्चा होणं आवश्यक आहे. कोणत्या बिल्डिंगने जास्त पाणी वापरलं, कोणत्या बिल्डिंगने कमी पाणी वापरलं. त्यांचा सामायिक वेस्ट वॉटर जे जनरेट होतं त्याच्यातनं वेस्ट ट्रीटमेंट प्लांट केल्यानंतर तेच पाणी पुनर्वापर करून तिथल्या सोसायटीच्या कॉमन गार्डनला देणं किंवा कार वॉशिंगसाठी त्याचा वापर करणं, हे सगळे प्रकार आम्ही खूपशा सोसायटीमध्ये इम्प्लिमेंट पण केले गेलेले आहेत. जे मगरपट्टा म्हणा, अॅमोनवरा सारख्या जे टाउनशिप्स मोठमोठ्या, तिथे हे मोठ्या प्रमाणामध्ये होतंय. पण अजूनही ते प्रमाण खूप कमी आहे. जर आपण टोटल पुणे शहराचा किंवा पुणे महानगर विकास प्राधिकरणाचा विचार केला तर तिथे हजारो मोठमोठ्या सोसायट्या येत आहेत. तर ह्या सोसायट्यांना जरी शासनाने काही गोष्टी बंधनकारक केलेल्या आहेत तरी त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन हे खूप वरच्या लेवलला मॉनिटर होणं आवश्यक आहे. आणि नसेल तर त्याच्यावर स्ट्रिंजंट ऍक्शन किंवा त्याच्यावर काहीतरी कार्यवाही म्हणा किंवा कारवाई म्हणा काहीतरी होणं आवश्यक आहे की जेणेकरून लोकांना एक वचक बसेल की आपण हे नाही केलं तर त्याचे परिणाम असे होऊ शकतात. हा जसा एक भाग झाला एन्फोर्समेंटचा, तसंच व्हॉलेंटरीली पण लोकांनी त्याच्यावर कार्यभाग करायला पाहिजे. जसं आता मॅडम म्हणाल्या की आमचा आधीचा एक प्लॅन होता नदी महोत्सव. नदी ही माझी आहे, म्हणजे पुणे शहरामध्ये जसं आपण म्हणतो की जीवित नदी म्हणून एक संस्था आहे, अशा बऱ्याच संस्था कामं करतायत. नदीमुळे मी आहे, म्हणजे नदी म्हणजे थोडक्यात पाण्याचा स्रोत, त्याच्यामुळे आपण इथे अस्तित्व आपलं टिकून आहे. ह्याची जाणीव जर प्रत्येकाने ठेवली ना तर मग ती छोटी सोसायटी असो का एखादं टाउनशिप असो का एखादं शहर असो, ते खूप सुसूत्रपणे वाढेल आणि प्रत्येकाला त्याची ओनरशिप ही घेतलीच पाहिजे. या भावनेमधनं आपण काहीतरी गोष्टी करणं आवश्यक आहे. खरं तर पाण्यामुळं आपलं जीवन आहे, पण अलीकडे आपण असं म्हणू शकू की आपल्यामुळंच पाणी अधिक जास्त सुरक्षित आणि व्यवस्थित राहू शकेल आणि ते ठेवणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. येत्या काळामध्ये जेव्हा आपण असं पाहतो की पाण्याविषयीची जागरूकता आहेच आहे, आज आपण रेडिओवरून चर्चा करतो आहोत, अनेक साऱ्या लोकांना सांगतो आहोत की पाण्याचा वापर नेमके कशा पद्धतीने झाला पाहिजे आणि पाण्यामध्ये यापुढच्या काळामध्ये अभ्यास कसा झाला पाहिजे. तर काय सल्ला द्याल आम्हा सगळ्याच सर्वसामान्य नागरिकांना, पाण्याकडे इथून पुढे आपण कसं पाहिलं पाहिजे, काय सांगाल मॅडम? अगदी एक कीवर्ड नक्कीच मला प्रत्येकाला सांगायला आवडेल. तुम्ही म्हणतायत जसं पाणी हे जीवन आहे, कारण का आपली बॉडी सुद्धा 70% पाणीच आहे. तेच जर सुरक्षित नाही राहिलं तर तुमची 70% बॉडी खराब होणार आहे, याच्याकडे आधी बघायला पाहिजे. त्यामुळे रोज जेव्हा स्वतःला आरशात पाहता त्यावेळेला हे ध्यान ठेवणं आवश्यक आहे की 70% पाणी माझं पण आहे शरीरात. त्याची सुरक्षा, त्याचं व्यवस्थापन हा माझा मूलभूत कर्तव्य आणि अधिकार दोन्ही आहे. ही जर भावना रोज असेल ना तर डेफिनेटली याच्यात फरक पडेल. वेगळ्या शब्दात सांगायचं झालं मी म्हणजेच पाणी आहे, काय सांगाल सर, काय सल्ला द्याल सगळ्यांना? प्रत्येकाला सल्ला देण्यापेक्षा विनंती आपली अशी राहील सगळ्या समाजाला की पाणी हे मोस्ट प्रेशस नॅचरल रिसोर्स आहेत. कारण पाणी हे जनरेट करता आलेलं नाही आजपर्यंत कोणत्याही शास्त्रज्ञाला. आपण चंद्रावर गेलो, आपण मंगळावर गेलो, पण पाणी जनरेट करू शकलेलं नाहीये. थोडक्यात जे नॅचरल रिसोर्स आहे ते कशा पद्धतीने आपण त्याचे प्रिझर्वेशन करू शकू, त्याचं संरक्षण करू शकू आणि वाढवू तर शकत नाही पण ऍटलिस्ट आहे ते कशा पद्धतीने सुनियोजित वापर करू शकू, ही प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. आणि त्या जबाबदारी घेण्यासाठी प्रत्येकजण तयार आहे, पण त्याला एक साच्यात बांधणं हे खूप आवश्यक आहे. लहान मुलांना मदतीला घेणं, काही एनजीओज त्याच्यासाठी खूप काम करतायत, त्यांची मदत घेणं, ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्रितपणे सगळ्या गावाची मिशन, सगळ्या शहराची मिशन म्हणून जर केलं ना तर ते सहज शक्य आहे. ह्या केसमध्ये आपण जर बघितलं तर सरकारी लेव्हलला खूप प्रयत्न करतंय, पण या सगळ्या गोष्टी तुमच्या दारातून तर काही सरकार कोणी काही करणार नाही. ही प्रत्येक फॅमिलीने, प्रत्येक नागरिकाने त्याच्यापासून सुरुवात करून बोलणं आवश्यक आहे. आता खूपचे फिक्स्चर्स असे निघाले आहेत की नळामध्ये पाणी तेवढंच येतं पण कमी प्रेशरने येतं. त्यामुळे तुम्हाला क्वांटिटी जर 1 मिनिट नळ चालू ठेवला, जर समजा 15 लिटर पाणी जात असेल तर ते 3 किंवा 5 लिटर येतं. असे खूपसे मेजर्स आता मार्केटमध्ये अव्हेलेबल आहेत. जसं फ्लश टँक आपण बघितल्या तर फ्लश टँकमध्ये पूर्वी तो फ्लश वॉल असायचे 1 इंची, ते दाबले की 2-2 मिनिटं पाणी धो व्हायचं. साधारणतः एका फ्लशला 25-30 लिटर पाणी जायचं. ते नंतर 9 लिटरवर आलं, नंतर 6 लिटरवर, आता 3 लिटरवर आलेलं आहे. त्याचबरोबरीने काही मॅन्युफॅक्चरर्सने लो फ्लश WCs डिझाईन केलेले आहेत की कमीत कमी पाण्यामध्ये त्याचा वेस्टचा निचरा होऊ शकतो आणि कमीत पाणी लागून तुमचं वेस्ट हे ड्रेनेज सिस्टीममध्ये जाऊ शकेल. लो क्वांटिटी शॉवर्स आता मार्केटमध्ये आलेले आहेत. कॅन एन्जॉय द शॉवर बेदिंग ऑल्सो. कमीत कमी पाण्यामध्ये तुमची ती आंघोळ कशी होईल हा एक भाग चालू झाला. आपण बघतो की हॉटेलमध्ये किंवा सगळ्या ठिकाणी
कमीत कमी वापर करा पाण्याचा. त्यानंतर रोजच्या रोज कपडे धुणं आवश्यक असेल तर तेवढे धुवा. टॉवेल जर तुम्ही रिसायकल करत असाल बघा. ह्या ज्या सूचना लावल्या गेलेल्या आहेत ह्या शेवटी तुमच्या आमच्यासाठीच आहेत. सो प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक माणसाने जर विचार केला की हो, ही माझी जबाबदारी आहे, मी कमीत कमी 5 लोकांना जलसाक्षर करेन, हा जर आपण प्रयत्न सगळ्यांनी केला तर ही मिशन सहज शक्य आहे. वा, खरंच तुमचे विचार, तुमचं कार्य खरंच प्रेरणादायी आहे. अनेक स्टार्टअप्स नाही, मला आणखीनही हे सांगायला आवडेल की हल्ली कार्बन फुटप्रिंटसाठीचा पण अनेक स्टार्टअप्स निर्माण झालेत जे सॉफ्टवेअर्स बनवतायत, त्याच्याशी निगडीत टेक्नॉलॉजीज पुढे आणतायत. तसं हेल्थबद्दल जागरूकता खूप वाढतीये. मिलेट इयर पण आपण साजरं केलं. तसं जे काही खातोय किंवा जे काही दिवसभरात आपण एन्जॉय करतोय, वाहनं असू देत, खाणं पिणं असू देत, काही हेल्थ रिलेटेड ऍक्टिव्हिटी असू दे, त्याच्याशी निगडीत एवढी जागरूकता जरी वाढली की हे फूड हा अन्नाचा भाग किंवा ही माझी एन्जॉयमेंट, व्हॉट इज द कॉस्ट ऑन वॉटर, हे जरी प्रत्येक फूड आयटमवर आणि त्या एन्जॉयमेंटच्या आयटमवर आपण फ्लॅश करायला लागलो तरी ह्यानी खूप फरक पडेल. खरंच तुमच्या विचार ऐकताना असं वाटलं की पाणी हे पूर्वीपासून अमूल्य तर आहेच आहे, पण पाण्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आता आपण थोडासा बदलला तर मला वाटतं की पाण्याचा योग्य पद्धतीने वापर होईल आणि आपल्या सगळ्यांना मिळणारा पाण्याचा जो दर्जा आहे, जी क्वालिटी आहे, ती उत्तम राहू शकेल. सर, तुम्ही विद्यावाणीकडे आलात आणि नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमालिकेमध्ये महेश सर, तुम्ही आणि डॉक्टर अनघा, तुम्ही देखील खूप अतिशय महत्वाची अशी माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांपर्यंत दिलीत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जे कार्य करत आहात अतिशय चांगलं आहेच, पण ते समाजासाठी खूप महत्वाचं आहे. या कामासाठी आणि तुमच्या पुढच्या सगळ्याच एन्डेव्हरसाठी, सगळ्या ऍक्टिव्हिटीजसाठी विद्यावाणीकडून, गरजे मराठी ग्लोबलकडून आणि आमच्या सर्व श्रोत्यांकडून आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज तुम्ही इथं आलात, आम्हाला जी माहिती दिलीत, समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जे काम करतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. विद्यावाणी आणि गरजे मराठी या सगळ्या टीमचं मनपूर्वक आभार. कारण हा एक खूप महत्वाचा विषय आपण आज चर्चेला गेला. याच्यापासून लोकांना जर काही प्रश्न असतील किंवा त्यांना याच्या संदर्भात अधिक जाणून घ्यायचं असेल तर आम्ही कायम मदतीला तयार आहोत, हे आमच्याकडनं आम्ही आश्वासन देतो. पुन्हा एकदा सगळ्या टीमचे मनपूर्वक धन्यवाद. संधीबद्दल धन्यवाद. याच नोटसह श्रोते हो, मी श्रीदत्त आपल्या सगळ्यांचा नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात निरोप घेतो. नमस्कार. मित्रो, आताच आपण जलव्यवस्थापन आणि त्यातील नवनवीन तंत्रज्ञान याविषयी जाणून घेतलं. युनिटी IE वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक महेश पाठक आणि डॉक्टर अनघा पाठक यांच्याकडून त्यांच्याशी संवाद साधला होता श्रीदत्तने. या मुलाखतीचा अंतिम भाग 3 आज आम्ही प्रसारित केला. नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत आपण ही मुलाखत ऐकलीत. हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित केला. मित्रो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण सोमवार ते बुधवार सायंकाळी 6:30 वाजता ऐकू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज, आपला रेडिओ.